नमस्कार मित्रांनो, आपण आज करंट अफेअर बघणार आहोत. गेले काही दिवस आपण करंट अफेअरची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आपला मानस आहे की ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहे. तर आपल्याला आज दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की आपण ही करंट अफेअरची सिरीज स्टार्ट का केली आहे किंवा हे करण्यामागं उद्देश काय होता. पहिला, तुम्ही जर आज बघितलं तर तुम्हाला बरेच करंट अफेअरचे सिरीज तुम्हाला यूट्यूबवर दिसतात. त्या मेनली तुम्हाला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिसतात. मग हे आपण मराठीमध्ये सुरू करण्यामागं कारण काय होतं, तर लक्षात घ्या की एम पी एस सीचा जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये रायटिंगमध्ये तुम्हाला पेपर असणार आहे मेन्सचे. सो आता एम सी क्यू राहिलेला नाही आहे. सो जो पेपर असेल तो रायटिंगमध्ये आहे. त्यामध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 250 मार्काचे पेपर असणार आहेत आणि 250 गुणिले 4 म्हणजे 1000 मार्काचे तुम्हाला इथे कव्हर होणार आहे. आता 500 मार्क हे ऑप्शनलसाठी असणार आहेत, एसेसाठी 250 मार्क असणार आहे आणि 275 मार्क इंटरव्ह्यूचे असणार आहे. सो असा टोटल सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. आता ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षा बघतो, आता जे UPSCचा अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की करंट अफेअर खूप महत्त्वाचे राहतात. करंट अफेअर म्हणजे फक्त ऑब्जेक्टिव्ह आणि MCQ साठी नाही, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. पूर्वी कसं आहे की एखादी न्यूज आहे तर आपण फक्त लक्षात ठेवायचो की याची स्थापना कधी झाली आहे, एखाद्या संघटनेचा प्रमुख कोण आहे. तर आता तसे प्रश्न मेन्सला विचारणार नाहीत, कारण तिथे तुम्हाला 150 वर्ड्समध्ये उत्तर लिहायचं आहे आणि ते प्रश्न जे विचारतात ते ॲनालिटिकल असू शकतात, नॉर्मल डिस्कस टाईपचे असू शकतात, क्रिटिकल ॲनालाइज असू शकतात, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारतात आणि त्यामध्ये तुमचा व्ह्यू त्यांना पाहायचा असतो लक्षामध्ये. सो हे जे व्ह्यू फॉर्मेशन आहे हे आपल्याला करंट अफेअर ॲनालिसिस म्हणून समजतं. आणि प्रश्न कुठून विचारले जातात, कारण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादा पॉलिटी रिलेटेड एखादा प्रश्न विचारला जातो, एखादा BAचा पॉलिटीचा पेपर काढा आणि UPSC प्रश्न कसं विचारते पॉलिटीवरती बघा, यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे लक्षामध्ये. तर हे जे प्रश्न आहेत हे ट्रॅडिशनल कमी असतात GS मधलं जे पॉलिटी विचारलं जातं आणि सध्या जे घडलं मार्केटमध्ये जे चालू आहे किंवा आजूबाजूला जे काही चालू आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे जसं आजची न्यूज आहे, चीफ इलेक्शन कमिशनच्या निर्मितीविषयी आहे, म्हणजे त्याचं प्रोसेस जी बदललेली आहे तर त्याच्याशी रिलेटेड एक न्यूज आहे. तर आता ही करंट चालू असणारी घटना आहे, तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड UPSC प्रश्न विचारू शकतं की प्रोसेसमध्ये चेंज का करावा लागला किंवा करंट प्रोसेस बदलली त्याच्या मागे म्हणजे ओल्ड मेथडवरती काय त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. तुम्हाला क्रिटिकली अनालाइज विचारू शकतात किंवा रोल ऑफ इलेक्शन कमिशन विचारू शकतात किंवा इज इट रिअली इंडिपेंडेंट कमेंट असं विचारू शकतात. तर हे आपल्याला वेगवेगळे जे पैलू आहेत एका गोष्टीचे ते आपल्याला त्याच वेळेस डिस्कस करण्यासाठी म्हणून आपण करंट अफेअर बघणार आहोत. सो जो तुम्ही जर बघितलं तर पूर्ण जे 1000 मार्काचा पेपर असतो तो मेजॉरिटी पेपर हा चालू घडामोडीमध्येच लपलेला असतो. त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे करंट अफेअरचं महत्त्व हे सर्वात जास्त असणार आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की रोज करंट अफेअर करण्याची गरज आहे का, तर आपल्याला एकदा करंट मध्ये राहण्यासाठी किंवा रोज काहीतरी त्यामध्ये अपडेट करत असतात तर आपल्याला एकदा पाहणं की काय चालू आहे बाबा, 15-20 मिनिटात अर्ध्या तासामध्ये एकदा पाहणं काय चालू आहे हे गरजेचं आहे. काही अपडेट नवीन आले का, काही गोष्टी आले का, तर एक हॅबिटचा पार्ट आहे की रोज तुम्ही चेक करता. दुसरी गोष्ट कसं आहे की एक न्यूज आहे, फॉर एक्झाम्पल आजची जर न्यूज बघितली तुम्ही तर ही स्पॅडेक्स मिशनची न्यूज आहे. ही न्यूज गेले काही दिवस चर्चेमध्ये आहे मिशन लॉन्च केल्यापासून. आता पुन्हा चर्चेत आहे कारण आपण ते थोडं पोस्टपोन केलेलं होतं. मग हा चर्चेत न्यूज असताना मग त्याच्याशी रिलेटेड पेपरमध्ये वेगवेगळे आर्टिकल येतात, तर त्यामध्ये वेगवेगळे पैलू कव्हर होत असतात. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्याशी रिलेटेड समजत असतात. त्यामुळे आपण जेव्हा नोट मेकिंग करतो, आपण जेव्हा काही गोष्टी बनवतो तेव्हा आपल्याला या गोष्टी कामाच्या येतात आणि ते त्याच वेळेस आपल्याला समजणार आहे जर आपण ते कंटिन्युअली फॉलो करत असेल तर. आणि मग ज्यावेळेस रिवाईज करायचे असेल त्यावेळेस आपल्याला ते सोपं पडतं. जर तुम्हाला एकदम 1 वर्षाचे करंट अफेअर समोर आणून ठेवले आणि तुम्हाला म्हणलं की 15 दिवस देतो हे सगळे पाठ करा, पाठ होत नाहीत, ते प्रॉब्लेम येतात कारण तुमचं मग ते फक्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्याकडे लक्ष जातं. पण जसं ते करंट अफेअर इव्हॉल्व्ह होते त्यावेळेस जेव्हा तुम्ही ते जर्नी असते तुमची त्यावेळेस तुम्हाला त्याचे लेफ्ट राईट सेंटर सर्व पैलू आपल्याला त्या करंट अफेअरचे त्या घटनेचे समजत असतात. त्यामुळे पण आपल्याला हे करंट अफेअर पाहणं गरजेचं आहे. मग आपण
आपला हा प्लॅन आहे की आपण आठवड्यामधले 7 दिवसामध्ये 5 ते 6 दिवस करंट अफेअर कव्हर करणार आहे. एखादा दिवस आपण सुट्टी देऊया याला. ठीक आहे. तिसरा मुद्दा काय आहे की करंट अफेअर जो आता आपले एमपीसीचा न्यू पॅटर्न आहे त्यालाच फक्त गरजेचं आहे का? तर नाही. करंट अफेअर जे आपल्या PSI ST असिस्टंट आहे त्याच्यासाठी पण गरजेचं असतं. पण आत्ता त्याचा इम्पॉर्टन्स जास्त वाढलेला आहे. आणखी एक प्रश्न विचारला जातो की आपण न्यूजसाठी द इंडियन एक्सप्रेस यूज करतो. द इंडियन एक्सप्रेसच का यूज करतोय? द हिंदू का नाही? कारण सगळीकडे माहिती आहे की लोक म्हणतात द हिंदू वाचला पाहिजे, द हिंदू वाचला पाहिजे. तर त्याच्या मागे 2 रिझन आहेत. पहिलं रिझन आहे द हिंदूची जी लँग्वेज आहे ती थोडी क्लिष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे आयडियोलॉजी. लक्षात घ्या, आपण प्रशासनात चाललेलो आहे. प्रशासन हे सेंट्रिस्ट असलं पाहिजे. सो तुम्ही जर न्यूजपेपर जरी बघितलं तर न्यूजपेपरमध्ये एकदम लेफ्टिस्ट, एकदम राईटिस्ट न्यूज चॅनल्स असतात. प्रिंट मीडियामध्ये पण लेफ्टिस्ट, राईटिस्ट असे आहेत. काही न्यूज चॅनल थोडे सेंट्रिस्ट असतात. तर तुम्ही जर द हिंदू बघितलं तर ते स्पेक्ट्रममध्ये एकदम लेफ्टिस्ट आयडियोलॉजी रिप्रेझेंट करते. तुम्हाला जर तुम्ही द हिंदू वाचायला घेतला, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला समजायला अवघड जातं. दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही वाचला तर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी अतिशय वाईट घडलेले ह्या देशामध्ये, ह्या देशाचा काही स्कोपच नाही राहिलेला, किंवा इथे काहीतरी उद्या आग लागणार आहे आणि सगळे भांडून यादवी माजून मरणार आहेत. अशा टाईपचं ते रायटिंग असतं की ते तुम्हाला कायमच तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट किंवा गव्हर्नमेंट किंवा एखादी संस्था त्याच्या विरोधात क्रिटिकल लिहिलं दिसतं. लक्षामध्ये. सो आता जर तुम्हाला प्रशासनात जायचंय तर तुम्हाला दोन्ही बाजू माहीत पाहिजेत. तुम्हाला दोन्ही पैलू माहीत पाहिजेत. आपण इथे विद्रोह करायला प्रशासनात चाललेलो नाही. लक्षामध्ये. सो जर तुम्हाला तर नवीन बदल होत आहेत, हे जसं की उदाहरण घ्यायचं म्हणलं तर जसं डॉक्टर मनमोहन सिंगांनी जेव्हा न्यूक्लिअर डील साईन करत होते, जे की त्यांच्या करिअरमध्ये बरेच लोक म्हणतात की मनमोहन सिंगांनी जे LPGचं धोरण राबवलं ते त्यांच्या करिअरमधलं सर्वात बेस्ट नाही, त्यांच्या करिअरमधलं तो सगळ्यात बेस्ट नाहीये. लक्षात घ्या, ते कुणीतरी तुम्हाला फोर्सफुली करायला लावलेलं आहे. जर त्यांच्या करिअरमधला सगळ्यात बेस्ट डिसिजन त्यांनी कोणता घेतला असेल तर ते होतं न्यूक्लिअर डील, जे त्यांनी डिस्पाईट अपोजिशन फ्रॉम विरोधी पक्षांच्या अपोजिशन, त्याचबरोबर काही मित्र पक्षांच्या अपोजिशन असताना सुद्धा त्यांनी ते डील करून आणली होती. कारण जर तुम्ही 2004च्या इलेक्शन नंतर बघितलं तर एक त्यांचं जे सरकार UPAचं बनलेलं होतं त्यामध्ये मित्र पक्षांच्या सहकार्याशिवाय ते सरकारमध्ये म्हणजे सरकार त्यांनी स्थापनच करू शकले नसते. त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचा एक मोठा वाटा होता. त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला असता, त्यांनी तशी धमकी पण दिली की जर तुम्ही न्यूक्लिअर डील केली US बरोबर तर आम्ही पाठिंबा काढून देऊ. तरी सुद्धा त्यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली, पण ती न्यूक्लिअर डील त्यांनी केली. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये जर कोणती एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर ती न्यूक्लिअर डील आहे. पण आता त्या आपण आत्ता म्हणतोय ते लक्षात घ्या, कारण आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह फायदे आत्ता पाहायला मिळत आहेत, कारण आपल्याला टेक्नॉलॉजी वगैरे मिळते किंवा आपण बाहेर देऊ शकतो. पण जर तुम्ही त्यावेळेस रिपोर्टिंग पाहिलं असतं द हिंदूचं तर इट वॉज लाईक की वर्स्ट डिसिजन इन एंटायर युनिव्हर्स. हे जर केलं तर भारत बुडणार. सो इट इज लाईक बीजिंगमध्ये पाऊस पडला की छत्री उघडायचं, असं काही द हिंदूचं रिपोर्टिंग असतं. सो आपल्याला त्याच्याशी काही हे नाही, आपल्याला न्यूज महत्वाची आहे. फॅक्ट्स तर बदलत नाहीत. आपल्याला ॲनालिसिस थोडं न्यूट्रल हवंय, थोडं सेंट्रिस्ट हवंय, आणि आपल्याला परीक्षेमध्ये एक्झामला काय विचारतात प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आपल्याला 150-200 वर्ड्स लिहायचे असतात. तर आपल्याला एक बॅलन्स्ड अप्रोच असला पाहिजे, थोडं ओपिनियन फॉर्मिंग असलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंट म्हणजे कोणी शत्रू नाहीये, तुमच्या आमच्यातूनच निवडून गेलेले लोक असतात. तर त्यांनी लोकांकडून फीडबॅक घेऊनच निर्णय घेतलेले असतात. सो त्या दोन्ही बाजू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो आपण थोडा सेंट्रिस्ट वाटतो म्हणून आपण द इंडियन एक्सप्रेस घेतो, तसं नाहीये पण वाटतो म्हणून आपण घेतोय. सो आपल्याला मेनली इथे काय आहे की न्यूज पाहिजे की एक्झॅक्टली न्यूज काय आहे, आणि मग त्याचा अनालिसिस आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार करतो. आपण त्याचे काही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, त्या घटनेच्या मागे काही कारणं आहेत, घटनेमागची घटना काय आहे थोडक्यात सांगायचं ते आपण बघणार आहोत. त्यामुळे आपण एक काहीतरी पाहिजे आपल्याला की फॉलो करण्यासाठी न्यूजसाठी, म्हणून आपण हे द इंडियन एक्सप्रेस चूज केलेलं आहे. सो चला आपण आता सुरुवात करूया आजचा हा आपला करंट अफेअरचा लेक्चर. सो आज सोमवार आहे आणि आपलं शनिवार रविवारी पण आपण करंट अफेअर घेतलेलं नव्हतं.
सो आपण शनिवार रविवारच्या काही न्यूज पाहणार आहोत. तर त्यातली पहिली न्यूज आहे ही इन फर्स्ट इलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस कोणाचे नेक्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर त्याशी रिलेटेड एक न्यूज आलेली आहे. आता हे थोडं कंटिन्यू राहील आणि याच्यावरती इलेक्शन कमिशनवरती प्रश्न विचारतात. सो पॉलिटीमध्ये विचारतात, प्रिलिम्समध्ये आहे, मेन्समध्ये आहे, सगळीकडे आहे. तर तुम्हाला हे पाहायचं आहे. त्यानंतर 2024 वॉज द हॉटेस्ट इयर एव्हर. तर क्लायमेट चेंज म्हणून टॉपिक आहे, त्याच्याशी रिलेटेड हा न्यूज आहे. ही पण एक न्यूज हा हे पण एक न्यूज इन द मेकिंग आहे. सो त्यामुळे आपण हे पण पाहणार आहोत. पुढचे काही दिवस आपल्याला ही न्यूज वारंवार येईल. त्यानंतर पुढची न्यूज आहे सिंगापूर प्रेसिडेंट ऑन इंडिया व्हिजिट. सिंगापूरचे जे प्रेसिडेंट आहेत ते 14 तारखेपासून म्हणजे उद्यापासून भारताच्या व्हिजिटवरती आहेत. 4 दिवसाचा त्यांचा दौरा आहे. त्यानंतर स्पॅडेक्स मिशन रिलेटेड एक न्यूज आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पहिलं पॉडकास्ट आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं. झिरोदा म्हणून जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असतील त्यांना माहिती आहे की झिरोदा हे एक ब्रोकर आहे ज्या थ्रू आपण शेअर्सची खरेदी विक्री करू शकतो. तर त्याचे जे को फाउंडर आहे कामत म्हणून, निखिल कामत, त्यांनी ही पॉडकास्ट घेतलेली आहे नरेंद्र मोदींची. त्यानंतर बिहाइंड द फायर्स, लॉस एंजेलिस जे कॅलिफोर्निया आहे स्टेट इन USA, त्याच्यामध्ये एक भीषण आग लागलेली आहे. सो ही पण न्यूज बरेच काही दिवस मागचे चालू आहे. तर हा डिझास्टर मॅनेजमेंट याच्या अंतर्गत ही न्यूज येते. आपण याच्याशी थोडं पाहणार आहोत काय चालू आहे. आणि इकॉनॉमी रिलेटेड फॅक्टरी आउटपुट ग्रोथ इट्स 6 मंथ हाय ऑफ 5.2% इन नोव्हेंबर, गव्हर्नमेंटचा डेटा आलेला आहे. त्यानंतर आहे PM मोदीज व्हिजिट टू फ्रान्स. ही 10 तारखेला 10 आणि 11ला म्हणजे आता झालेली आहे AI समिटमध्ये. तर फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी इंडियाला बोलवलेलं होतं PM मोदींना, तर त्यामुळे ते फ्रान्सच्या व्हिजिटवरती होते. त्यानंतर आजचं एक महत्त्वाचं आर्टिकल आहे द कुंभ इकॉनॉमी, कुंभ करन्सी. म्हणजे काय आहे की हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होऊ शकतो आपल्याला, कारण हा इकॉनॉमीचा पण पार्ट आहे, त्याचबरोबर कल्चरचा पण पार्ट आहे. सो कल्चर आणि इकॉनॉमी ह्याचं एक मिश्रण आपल्याला या पार्टमध्ये दिसतं. सो कल्चर प्लस इकॉनॉमी, ठीक आहे. तर याचं हे आपल्याला पार्ट दिसतं. अशा प्रकारे हे आज काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, आपण ते 1 बाय 1 पाहणार आहोत. चला आपण सुरू करूया. सो पहिली न्यूज आहे इलेक्शन कमिशन. सो जर तुम्ही बघितलं तर आर्टिकल 324 नुसार भारतामध्ये इलेक्शन कमिशन आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 324 नुसार. सो पूर्वी इलेक्शन कमिशनर हा एकच होता, चीफ इलेक्शन कमिशनर एकच होता. 89 मध्ये थोडं कामकाज वाढलं म्हणून त्यांनी 2 इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट केली आणि त्यानंतर त्यांना परत काढून टाकलं. पण 1993 नंतर परमनंटली एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशन असतात. सो आतापर्यंतची ही प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये या इलेक्शन प्रोसेसमध्ये चेंज करण्याची गरज का पडली, किंवा काय त्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये चेंज करावा लागला, किंवा का अशी गरज पडली, तर याच्या रिलेटेड 2015 पासून ते आतापर्यंत सुप्रीम कोर्टमध्ये बऱ्याच वेळा पेटिशन टाकली. पेटिशन काय होती की जर तुम्ही बघितलं इलेक्शन कमिशनचा जो हेड असतो चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन्ही पण कमिशनर हे सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. सो ज्याची केंद्रामध्ये सत्ता आहे तो चीफ इलेक्शन कमिशनर अपॉइंट करत असतो. मग यांचं म्हणणं कसं आहे की जर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे ते काय आहे, एक्झिक्युटिव्हचं आहेत, आणि जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे तो पण एक्झिक्युटिव्ह आहे. तर एक एक्झिक्युटिव्ह दुसऱ्या एक्झिक्युटिव्हला कसं काय अपॉइंट करू शकतो, तो हा मुद्दा आहे. दुसरी मुद्दा आहे की इलेक्शन इम्पार्शल झालं पाहिजे. जर गव्हर्नमेंटनं इलेक्शन कमिशनरला अपॉइंट केलं तर ते इम्पार्शल होणार नाही, कारण का आपण
परतावा देतो. मला फेवर केला, मला चीफ इलेक्शन कमिशनर बनवलं, तर आता मी तुला परतावा देतो. तो तुझ्यानुसार मी इलेक्शन नाही का, तू म्हणशील तेवढ्या फेजमध्ये मी इलेक्शन कॅरी आउट करतो, किंवा बऱ्याच गोष्टी त्या रिलेटेड आपण असा त्यांच्यावरती जो आरोप होतो, त्यासाठी ते काय म्हणे की आपल्याला चेंज पाहिजे. सो 2015 पासून ते आतापर्यंत, आता 2015 तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काय झालं 2015 नंतर वेगळं. तर 2014 मध्ये आताचं जे करंट गव्हर्नमेंट आहे ते सत्तेमध्ये आलेले, आणि त्यानंतर 2015 नंतर या प्रकारचे तुम्हाला आरोप दिसतात की ईव्हीएमचा स्कॅम झाला, मग ते कमिशनर नाही का ते आमचं ऐकत नाहीत वगैरे, या टाईपचे काही एलिगेशन्स होत असतात. सो ऍक्च्युली याच्या मागे दुसरा पण बाजू बघून घ्या की याचा अर्थ गेले 60 वर्ष जे सत्तेमध्ये होते ते पण हेच करत होते, कारण सिस्टीम तीच होती लक्षामध्ये. सो ते पण हेच करत होते की एक अपॉइंट करत होते आपल्या, आणि त्याच्याकडून आपलं काम करून घेत होते. सो त्यांना माहिती आहे की हे अशा गोष्टी आपण करतो, सो आपण ते केलेलं आहे, मग दुसरे पण ते करत असणार आहेत. 60 वर्ष आपण त्याच बेसवरती सत्तेत राहिलोय असं त्यांना एक प्रकारे सुचवायचंय त्यामधून, म्हणून ते जाऊन म्हणतात की आता पद्धत बदला. आता जर आपण या पार्श्वभूमीवर बघितलं तर आणखी एक गोष्ट महत्वाची येते की आतापर्यंत मग इलेक्शन कमिशनर कसा अपॉइंट केला जात होता, चीफ इलेक्शन कमिशनर. तर जो 2 चीफ इलेक्शन कमिशनच्या अंडर जो 2 आहेत कमिशनर, तर त्यामध्ये जो ज्येष्ठ आहे वगैरे त्याला नियुक्ती केली जाते. सो सेवा ज्येष्ठ त्याचा एक क्रायटेरिया होता. आता व्हायचं काय की सपोज 2014 पर्यंत जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि ते 2 कमिशनर आहेत त्याच्या अंडरचे, ते 2 सपोज काँग्रेसनं अपॉइंट केले, सरकार बदललं, बीजेपी आलं. आता जे नवीन म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन रिटायर झाला, त्यानंतर जे 2 आहेत त्यातलाच कोणतरी होणार आहे, म्हणजे पुढच्या सरकारला त्यांच्या मनानुसार काम करता येणार नाही, कारण जुने जे नेमलेले आहेत ते ऑलरेडी जुन्या डिस्पेन्सेशनचेच अधिकारी आहेत. लक्षात येत आहे. त्यामुळे ते काय की अधिकारी मे बी कॉपरेट करणार नाहीत न्यू ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर. तर हा पण एक मुद्दा आहे. सो याच्या सर्व पार्श्वभूमीवरती आपण हा मुद्दा पाहतोय की हे उठवलेले प्रश्न आहेत इलेक्शन कमिशन वरती, आणि मग त्याच्या रिलेटेड मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा त्यांनी पेटिशन फाईल केल्या तेव्हा त्याच्याशी रिलेटेड काही नवीन सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं, आणि आता सध्याची काही नवीन अमेंडमेंट केलेली आहे. तर याच्यानुसार चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट, कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड टर्म ऑफ ऑफिस ऍक्ट 2023 हा एक नवीन ऍक्ट अमेंडमेंट झालेली आहे, आणि त्यानुसार आता प्रोसेस चेंज झालेली आहे. सध्याचे करंट सीईसी कोण आहेत? राजीव कुमार, ठीक आहे, ते फेब्रुवारी 18 पर्यंत आहेत, म्हणून आता हा मुद्दा चर्चेला आहे. तर आता ह्या नवीन ऍक्ट नुसार जे एक कमिटी असणार आहे, त्या कमिटी ठरवणार आहे की कुणाला चीफ इलेक्शन कमिशनर बनवायचंय. तर त्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण असेल? प्राईम मिनिस्टर असणार आहेत, एक कॅबिनेट मिनिस्टर असेल, अँड द लीडर ऑफ अपोजिशन इन द लोकसभा. म्हणजे एक प्राईम मिनिस्टर आहेत, त्याचबरोबर एक कॅबिनेट दर्जाचा मिनिस्टर पण असेल, आणि त्याचबरोबर लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता. कुठला? तर लोकसभेमधला विरोधी पक्षनेता असेल. म्हणजे आता प्राईम मिनिस्टर कोण आहेत? नरेंद्र मोदी. कॅबिनेट मिनिस्टर कोणी असू शकतं, ठीक आहे, कॅबिनेटमध्ये जे काही मिनिस्टर त्यातलं कोणी असू शकतं. आणि लीडर ऑफ अपोजिशन कोण आहे आता? तर माननीय श्री राहुल गांधी. तर हे 3 जण आहेत, त्या तिघांची एक कमिटी बसेल, म्हणजे अशी कमिटी असेल की जिथे 3 व्यक्ती शेजारी शेजारी चेअर टाकून बसलेले असतील डिसाईड करायला. त्यामध्ये एका बाजूला राहुल गांधी असतील, एका बाजूला नरेंद्र मोदी असतील. सो यामध्ये कसं आहे की या दोघांनी मिळून ठरवलेलं असणार आहे की हा व्यक्ती चीफ इलेक्शन कमिशनर होणार आहे. सो आता काय होईल, असं केल्यामुळे की कुणाला हे बोलायला जागा नाही राहणार आहे की विरोधी पक्षांना विश्वासात घेतलेलं नाहीये किंवा पार्शलिटी झालेली आहे. कारण इथे विरोधी पक्षनेत्याचं सुद्धा, विरोधी पक्षनेता म्हणजे हा सर्व विरोधी पक्षांचा रिप्रेझेंटेटिव्ह, लक्षात घ्या, तो फक्त काँग्रेसचा रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये, तर तो सर्व विरोधी पक्षांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आता लीडर ऑफ ऑपोजिशन होण्यासाठी काय लागतं? तर ऍटलिस्ट ती सेकंड लार्जेस्ट पार्टी हवी, इलेक्शन जिंकणारी सेकंड लार्जेस्ट पार्टी हवी, म्हणजे जी इलेक्शन जिंकलेली त्यानंतरची जी
पार्टी आहे त्याचा जो नेता आहे सभागृहातला नेता म्हणजे लोकसभेतला जो नेता आहे, आणि जर राज्य लेवलला पाहिलं तर विधानसभेतला जो नेता आहे, जो हारलेली पार्टी आहे जी सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे त्याचा जो सभागृहातला म्हणजे लोकसभेतला किंवा खाली राज्याच्या पातळीवरती विधानसभेतला जो नेता आहे तो विरोधी पक्षाचा नेता म्हणून ओळखला जातो. पण इथे पण एक अट आहे, जसं मागच्या वेळेस झालं होतं की 2019 मध्ये की एक स्पेशल अट आहे की मिनिमम तुम्हाला 10% तरी वोट्स 10% तरी कॅन्डिडेट निवडून आले पाहिजे. म्हणजे आता आपल्या इथे 545 आहेत लोकसभेमध्ये, तर इथे 55 तुमचे कॅन्डिडेट असले पाहिजे. तर मागच्या 2019च्या इलेक्शनमध्ये कोणत्याच पार्टीला हा आकडा अचीव करता आलेला नाहीये. बीजेपी नंतर कोणतीच पार्टी नव्हती की ज्यांना हा आकडा अचीव करता आला. त्यामुळे मागच्या वेळेस कोणताही विरोधी पक्षनेता नव्हता. आत्ता जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पहा 288 टोटल सीट्स आहेत विधानसभेमध्ये. सो 29 जर तुमचे आमदार निवडून आले तरच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. आता महाराष्ट्रामध्ये ज्या पार्टी आहेत त्यांचे बघा, बीजेपी, शिंदेची शिवसेना जी की आता ऑफिशियल शिवसेना तीच आहे, आणि राष्ट्रवादी जी आता ऑफिशियल राष्ट्रवादी अजित पवारांची आहे तीच ऑफिशियल राष्ट्रवादी. या 3 पक्ष जे की सत्तेमध्ये, सो ते आता सरकार झाले. आता उरलेले जे 3 पार्टीज आहेत म्हणजे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पार्टी, यातली कोणत्याही पार्टीला हा 29चा आकडा अचीव करता आलेला नाहीये. लक्षामध्ये. सो ऑफिशियली जर तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोणताही विरोधी पक्ष नेता नाहीये. सो आता यामध्ये एक प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या की जर 2019 सारखी परिस्थिती निर्माण झाली की जिथं विरोधी पक्ष नेताच नाहीये, त्या केसमध्ये हा व्यक्तीच नसणार आहे. मग आता हे जे त्यांनी चेंज केलेलं आहे त्यामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की जिथे विरोधी पक्ष नेताच नाहीये, तर त्या केसमध्ये काय करायचं, तर हे अजून क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, पुढे सिलेक्शन फॉर द नेक्स्ट सीईसी कास्ट वायडर नोट. आता इथे एक आपल्याला मुद्दा पाहायचा आहे की हे जे फॉर्मर सीईसी होते ओपी रावत, त्यांनी हाच मुद्दा मांडलेला होता जो आपण मगाशी बघितला की इट ओपन्स द ऑप्शन फॉर करेक्टिंग अ डिसिजन ऑफ प्रिव्हियस डिस्पेन्सेशन. आता लक्षात घ्या की आपण एक लोकशाही देश आहे. इथे काय होतं की जनता ठरवते की कुणी निवडून येणार आहे. सो जेव्हाच त्यांना आपण सत्ता दिलेली असते, तर जर अधिकारी हे जुन्या सरकारने नेमलेले असतील आणि ते त्यांना जर लॉयल असतील, तर नवीन जे सरकार आलेले ते त्यांच्या मनानुसार काम नाही करू शकणार. सो प्रिव्हियस गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्याच पॉलिसीज राबवण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन पॉलिसी राबवण्यास अडचण किंवा विलंब करू शकतात. सो इथे यांचं म्हणणं काय आहे की याच्यामुळे काय होणार आहे, जुन्या जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जर काही निर्णय घेतले असतील किंवा कोणाला अपॉइंटमेंट केलं असेल तर आपण ते रिजेक्ट करून नवीन एखादा व्यक्ती आणू शकतो. ठीक आहे, पण त्याचबरोबर प्रॉब्लेम काय दुसरं त्यांनी सांगितलं आहे, इट कॅन ऑल्सो मेक सिस्टीम वल्नरेबल टू इरोजन ऑफ क्रेडिबिलिटी ऑफ द कमिशन. म्हणजे काय इथे दुसरा, आता हे एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली की नवीन एखादा व्यक्ती येऊ शकतो. सो जुन्या गव्हर्नमेंटनं जे डिसिजन घेतलेले ते पूर्णपणे आपण कॅन्सल करू शकतो. पण आता इन्स्टिट्यूशन म्हणून इलेक्शन कमिशनची क्रेडिबिलिटी जाऊ शकते. म्हणजे इलेक्शन कमिशन एखादा निर्णय घेतला, सरकार बदललं, नवीन सरकारला त्यांनी कम्प्लिटली नवीन डिसिजन घेतला, तर त्यामुळे काय की इलेक्शन कमिशन सरकार बदललं की इलेक्शन कमिशनचे निर्णय बदलतात. मग इलेक्शन कमिशन काय झालं की सरकारच्या तालावर नसणारे एक कठपुतळी झाले. म्हणजे त्याचा जे मेन उद्देश आहे आणि त्याच्यावरती जो विश्वास आहे, कारण इलेक्शन कमिशनवरचा विश्वास हाच ऍक्च्युअली सर्वात महत्वाचा आहे लोकशाही स्थिर राहण्यासाठी किंवा लोकशाही भारतामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी. सो त्याची क्रेडिबिलिटी कुठं हॅम्पर नाही झाली पाहिजे, पण या पद्धतीमुळे ती हॅम्पर होऊ शकते, कारण सरकार बदललं की मग व्यक्ती बदलणार असं होऊ शकतं. म्हणजे जसं उदाहरण घ्या की काँग्रेस गव्हर्नमेंट आलं, काँग्रेस गव्हर्नमेंटनं ईव्हीएम आणले. सपोज मग या ईव्हीएम वरती 2009 साली बीजेपीनी पण आक्षेप घेतला होता की काँग्रेस एवढे कसे काय निवडून आले. ठीक आहे, 2009 मध्ये काँग्रेस चांगले निवडून आले, तर त्यांनी आक्षेप घेतला की यांनी ईव्हीएम हॅक केलेले काँग्रेसनं. मग 2014 मध्ये
काँग्रेस परत त्याच ईव्हीएमनी गेलं, कारण ईव्हीएम काँग्रेसच आणलेला आहे. सो जर आता 2014ला बीजेपी गव्हर्नमेंट आलं, मग आता बीजेपी गव्हर्नमेंटने ईव्हीएम कंटिन्यू ठेवलं. मग आता 2019 तुम्ही बघितलं तर तिथे आता काँग्रेस गव्हर्नमेंट तिथून टीका करायला लागलं, ऍक्च्युली 15-16 पासूनच, की ईव्हीएम हॅक केलं. आता सपोज उद्या भविष्यामध्ये जर काय चेंजेस झाले तर हे काय म्हणणार की आता आपण ही परिस्थिती बदलायची, ईव्हीएम बदलायचं आणि पुन्हा बॅलेटवरती जायचं. सो म्हणजे काय झालं की इलेक्शन कमिशनचा स्वतःचा काही सेस राहणार नाही लक्षामध्ये. सो हा एक क्रेडिबिलिटीचा पण प्रश्न निर्माण होतो. आता इथे लक्षात घ्या, इथे जो सेक्शन 5 आहे या अमेंडमेंटचा एक ऍक्ट आहे, या ऍक्टचं जो ऍक्ट आहे, या ऍक्टचं जे सेक्शन 5 आहे ते काय सांगतंय, जे कॅन्डिडेट असणार आहे या पोस्टसाठी ते करंट म्हणजे आत्ताचे सध्याचे किंवा फॉर्मर म्हणजे रिटायर्ड सेक्रेटरी लेवल ऑफिसर्स पाहिजे. आता सेक्रेटरी कोण होतं, हे जे IAS वगैरे अधिकारी असतात ते, किंवा इव्हन रेल्वे सर्व्हिसेस असतील, पोस्टल सर्व्हिसेस असतील, बाकीचे जे गव्हर्नमेंटचे गॅझेटेड क्लास 1चे अधिकारी आहेत ते आफ्टर प्रमोशन सेक्रेटरी लेवलपर्यंत जातात. सो त्या दर्जाचा अधिकारी हवे. म्हणजे काय, इन शॉर्ट असा व्यक्ती पाहिजे ज्याला प्रशासनाचा अनुभव आहे, ज्याला माहिती आहे सिस्टीम चालते कशी, त्याला लूप होल्स त्यातले सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी माहिती पाहिजे. कोणताही नवीन व्यक्ती ते नाही सांभाळू शकणार, म्हणून त्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट त्याला सेक्रेटरी लेवलचा तो अधिकारी पाहिजे, सो दॅट तो हे काम सांभाळू शकेल. पुढचा लक्षात घ्या, हा ऍक्ट का आणला, अमेंडमेंट नाही आहे, सॉरी, हा ऍक्ट आहे. ऍक्ट का आणला कारण पेटिशन्स फाईल केले होते 2015 ते 2022 मध्ये, चॅलेंजिंग सेंटर्स एक्सक्लुझिव्ह पॉवर इन पिकिंग द इलेक्शन कमिशनर्स. म्हणजे 2015 पासून 2022 पर्यंत कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच पेटिशन टाकल्या होत्या, आणि पेटिशनचा एकच उद्देश होता की सुप्रीम कोर्ट जे सेंट्रल जे गव्हर्नमेंट ठरवते की कोण कमिशनर असणार, तर त्याच्या रिलेटेड पेटिशन्स टाकल्या होत्या. याच्यावरती कोर्टानं जे सांगितलं, मग त्याच्यावरती जाऊन परत चेंजेस केले आणि आत्ताचं जे सिच्युएशन आहे, जो ऍक्ट आहे तो पास झाला. आता इथे बघा, इलेक्शन कमिशन जे आहे ते कोणकोणत्या इलेक्शन्स, लक्षात घ्या, हे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. हे कोणकोणते इलेक्शन घेतं, तर लोकसभा, राज्यसभा, असेंब्लीज म्हणजे ज्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर त्यांच्या सुद्धा, विधानसभेच्या तेच घेणारे, त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. मग या प्रकारच्या ज्या इलेक्शन्स आहेत, लोकसभा, राज्यसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, त्याचबरोबर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, यांचे जे इलेक्शन्स आहेत ते कोण घेतं, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतं. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की स्टेट लेवलला स्टेट इलेक्शन कमिशन पण असतं. सो जर विधानसभेची आणि विधान परिषदेची इलेक्शन सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेते, मग ह्या स्टेट इलेक्शन कमिशनची काय गरज पडली. आता हा जसं इलेक्शन कमिशन असतं ते कसं राष्ट्रपती नियुक्त असतो, सो राज्यामधला स्टेट इलेक्शन कमिशन जो असतो तो कोण, राज्यपाल नियुक्त करतो. सो त्याची गरज काय आहे, तर लक्षात घ्या, 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार पंचायत राज आलेले. आता पंचायत राजमध्ये आपण जे झेडपीच्या इलेक्शन्स होतात, पंचायत राजच्या ज्या काही इलेक्शन्स होतात ते कंडक्ट करण्यासाठी एक नवीन बॉडी हवी होती, म्हणून आर्टिकल 243K नुसार स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना करण्यात आली. म्हणजे हा, सो पंचायत राजच्या ऍक्टमुळे गरज निर्माण झाली की या पंचायत राजच्या इलेक्शन निर्माण करण्यासाठी एक नवीन बॉडी पाहिजे जी की स्टेट स्पेसिफिक पाहिजे, कारण प्रत्येक स्टेटचे वेगळ्या पंचायत राजची सिस्टीम असते, त्याची काही एक युनिफॉर्म सिस्टीम नाहीये. प्रत्येक स्टेट त्याच्या परीनं 2 लेअर 3 लेअर पंचायत सिस्टम अडॉप्ट करू शकतं. सो यानुसार आपण स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना झालेली. सो आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की जे झेडपी, पंचायत समित्या, आपण जे गावचं ग्रामपंचायत वगैरे सगळं बघतो, त्याच्या ज्या इलेक्शन असतात त्या इलेक्शन ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कॅरी आउट करत नाही, ते स्टेट इलेक्शन कमिशन कॅरी आउट करतं. त्याचबरोबर पंचायत, जे गावचे ग्रामपंचायत वगैरे असते, तर कोणती पार्टी तुम्ही कधी पाहणार नाही की बीजेपी किंवा काँग्रेस आपल्या चिन्हासहित इलेक्शन कधी लढत नसतं, कारण पंचायत राजच्या किंवा जे ग्रामपंचायतचे जे इलेक्शन आहेत त्या इलेक्शन आपल्याला माहिती असतं की हा व्यक्ती कोणत्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतो वगैरे, पण जर तुम्ही बघितलं तर ते ऑफिशियल त्या चिन्हासहित इलेक्शन कधी लढत नसतात. गाव पातळीला तिथे कोणतीही पॉलिटिकल पार्टी डिरेक्टली कंटेंट करत
नसते, कारण ते गाव पातळीचं लोकल इलेक्शन आहे. आलं लक्षामध्ये. सो तिथे स्टेट इलेक्शन कमिशन स्थापन झालेलं त्या पर्पजसाठी. पुढे अपॉइंटमेंट अँड टेन्युअर ऑफ द कमिशन. इथे बघा किती आहे, 6 इयर्स हा टेन्युअर आहे याचा, आणि 65 इयर्स पर्यंत तो व्यक्ती काम करू शकतो. ही काय आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, संविधानिक बॉडी आहे. सो ही सुद्धा संविधानिकच बॉडी आहे. आता स्टेट इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे दोन्ही पण एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे संविधानाच्या तरतुदीनुसार यांची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काय की ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे जर इलेक्शन ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, म्हणजे इलेक्शनमध्ये काय वाटलं की नाही हे इलेक्शनमध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे, तर तुम्ही कुठे जाऊ शकता, तर हायकोर्टमध्ये जाऊ शकता किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. आता इथे मुद्दा लक्षात घ्या, जर पार्लमेंटची एखादी इलेक्शन झालेली आहे, म्हणजे लोकसभेची किंवा राज्यसभेची, विधानसभेची, या दोन्ही केसमध्ये जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, दोन्हीकडे जाऊ शकता. म्हणजे जर आता इंदिरा गांधीची जी इलेक्शन होती आणि ती आपल्याला माहित असेल की अलाहाबाद उच्च न्यायालयाने ती वॉइड ठरवली होती, म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितलं की इंदिरा गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने इलेक्शनमध्ये निवडून आलेल्या आहेत, आणि मग त्यांची जी सदस्यता आहे ती वॉइड ठरवलेली होती, ते इलेक्शन वॉइड ठरवलेलं होतं. मग ते उच्च न्यायालयाने ठरवलं होतं, लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने नव्हतं ठरवलेलं. म्हणजे इलेक्शन रिलेटेड तुम्ही हायकोर्टमध्ये पण डायरेक्ट अप्रोच करू शकता. पण इथे मुद्दा लक्षात घ्या, हेच जर इलेक्शन प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंटसाठी असेल, म्हणजे जर प्रेसिडेंटसाठीचं इलेक्शन असेल, म्हणजे राष्ट्रपती जर नियुक्त करण्याचं इलेक्शन असेल आणि त्यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल की ही गोष्ट चुकीची झालेली आहे आणि मग आम्हाला न्याय पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही. ती इलेक्शन रिलेटेड जे काय असेल ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्येच चालतं. तर त्या रिलेटेड आपण तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. तुमचं पॉलिटीच्या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये पाहतालच. पुढे आहे, आपण जे सांगितलं की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचा फर्स्ट पॉडकास्ट आहे, तो आहे जे झिरोदाचे को फाउंडर आहे निखिल कामत यांनी त्यांचा एक पॉडकास्ट घेतलेला आहे आणि त्याच्याशी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहण्यात आलेले आहेत, म्हणून आपण ऍक्च्युली ही गोष्ट इन्क्लूड केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे पाहावं लागेल की आज किती इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे सोशल मीडिया, पॉडकास्ट, यूट्यूब या गोष्टींचं. म्हणजे एक कंपनी आहे, त्या कंपनीचा जो ओनर आहे ही हॅज बिलियन्स ऑफ डॉलर्स, आणि त्यानं काय सुरू केलं, एक पॉडकास्ट. सो एक हजारो कोटी कमवणारा व्यक्ती युट्यूबवरती एक पॉडकास्ट करतो. आणि जर तुम्ही यांचे पॉडकास्टचे जर का व्हिडिओ पाहिले असतील तर त्या व्हिडिओला त्यांनी जे गेस्ट बोलवले ते एकदम उद्योगपती वगैरे असे मोठे, इवन नाव पीएम, आता अजून कोण असणार, सो इवन पीएम पण त्यांच्या पॉडकास्टमध्ये गेले. म्हणजे काय की डेमोक्रेसी आहे, राजा कोण आहे, जनता आहे. सो जनतेबरोबर कम्युनिकेशन करणं महत्वाचं आहे. आता लक्षात घ्या, हे आपल्याला सांगण्याचा उद्देश काय, तर काही आजकाल असेच प्रोपोगंडा पत्रकार पण असतात, युट्यूबर पण आहेत. काही काहींना नाही का समजलं की युट्यूबमध्ये चांगलं करिअर आहे, मग त्यांनी पत्रकारिता न्यूज चॅनल मधली सोडून दिली आणि स्वतःचा युट्यूब चॅनल काढला, आणि मग ते नाही का असं नदी किनारी फिरत असतात कॅमेरा घेऊन हुडकत वगैरे. म्हणजे एक प्रोपोगंडा चालू असतो, त्यातनं काही मुलांना काय मिळणार आहे, काही नाही मिळणार आहे, काही नाही, अजेंडा पत्रकारिता चालू असते. आणि मग असे जे पत्रकार आहेत ते कायम तुम्ही बघा गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्हाला एक कायम टीका करताना दिसते. म्हणजे हा मुद्दा मी इथे हा मुद्दाच ऍड्रेस करण्यासाठी घेतलेला आहे, कारण हा आपल्याला पॉलिटीसाठी, ऍडमिनिस्ट्रेशनसाठी खूप महत्वाचा आहे. याच्या रिलेटेड तुम्ही व्ह्यू, अँगल, पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या या मुद्द्यामागचा. म्हणजे विरोधी पक्ष नेते जे आहेत ना ते काय करतात आता सध्या, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये की पंतप्रधानांनी एक पण प्रेस कॉन्फरन्स केलेली नाहीये, पंतप्रधानांनी एक पण प्रेस कॉन्फरन्स केलेली नाहीये. लक्षात घ्या, असा कुठे रूल आहे का की प्रेस कॉन्फरन्स म्हणजे अमुक एक द हिंदूचा पत्रकार म्हणेल तीच प्रेस कॉन्फरन्स, इंडियन एक्सप्रेस म्हणेल तीच प्रेस कॉन्फरन्स. प्रेस असं काही आहे का की बाबा संविधानाने सांगितलंय ही प्रेस आहे आणि ह्याला आम्ही वेगळा अधिकार देतो, असं काही नाही मित्रांनो. एक कॉमन माणसाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आर्टिकल 19 अंतर्गत जो अधिकार मिळालेला आहे फ्रीडम ऑफ स्पीचचा, त्यापेक्षा
0.1% नाही, अर्ध्याच्या एकदम 0.001% पण एक्स्ट्रा अधिकार कोणत्याही प्रेसला नाही. पण जुन्या काळामध्ये कसं होतं की हे टेक्नॉलॉजी वगैरे नव्हती. काही प्रिंट मीडिया होते, काही मीडियावाले होते, जे दलाल पत्रकारित होते. एक 15-10 हजार पगार घेणाऱ्या लोकांनी आलेशान साऊथ मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये पॉश ठिकाणी शेकडो कोटीच्या प्रॉपर्टी बनवल्या. तुम्ही विचार करा की कशा बनवल्या असतील. सो मुद्दा काय आहे की त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला जर तुम्ही इंटरव्ह्यू दिला तरच तुम्ही प्रेस कॉन्फरन्स केली. आता इथे एक बघायची गोष्ट लक्षात घ्या, बरेच युट्यूबर पण बोलतात त्यांनी इन्होंने तो एक भी प्रेस कॉन्फरन्स नहीं किया, ये डरते हैं, एक भी प्रेस कॉन्फरन्स नहीं किया. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो की तालिबान सुद्धा प्रेस कॉन्फरन्स करतं. लक्षात, आयसीसी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स असायची. लक्षात, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही तो क्रायटेरिया जर लावत असाल की प्रेस कॉन्फरन्स म्हणजेच हे, तर मग तालिबान हे बेटर आहे का? अल कायदा बेटर आहे? आयसिस बेटर आहे? मग तुम्ही त्यांच्या नीतींना सपोर्ट करणार आहेत का? लक्षामध्ये, म्हणजे मुद्दा लक्षात घ्या की इथे मन की बात असेल या थ्रू ते लोकांपर्यंत आपला मेसेज पोहोचवते. आता हे झिरोदा बरोबरचं जे ओनर बरोबर जे पॉडकास्ट आहे ते काय आहे, ते त्यांनी लोकांपर्यंत बोललेलेच आहे. तुम्ही जर बघितलं तर पीएम मोदींनी पूर्ण त्यांच्या काळखंडामध्ये कधीच गोध्रावरती बोलायचं टाळलेलं आहे, पण या पॉडकास्टमध्ये ते पहिल्यांदा गोध्राबद्दल बोलले. मग पूर्ण जो त्यांनी बोलले नाही ही चूक होती, कारण बरोच प्रोपोगंडा त्या मुद्द्यावरती केला गेला. पण जनतेवर बोलण्यासाठी, जनतेपर्यंत आपला मेसेज पोहोचवण्यासाठी पूर्वी जे प्रिंट मीडियाची मक्तेदारी होती ती आता राहिलेली नाहीये. युट्यूब आहे, बाकीचे सोशल मीडिया आहेत, तिथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि प्रत्येकजण आपली बाजू मांडू शकतो. सो हा जो सोशल मीडिया आहे याला आपण काय म्हणू शकतो? डेमोक्रेटायझेशन ऑफ मीडिया. म्हणजे आता मीडिया सुद्धा डेमोक्रेटिक झालेला आहे मित्रांनो. तिथे प्रत्येकाला आपले मुद्दे मांडता येतात. नाहीतर कोणी इमॅजिन, पूर्वी कसं टीव्हीवर आला म्हणजे लय मोठी गोष्ट, टीव्हीवर जाण्यासाठी लोक पैसे द्यायचे. आता काय, तुम्ही मोबाईल काढला, मुद्दा मांडला, मला असं सवय झालंय, टाकलं, लोकांनी शेअर केलं, झालं, तुमचा मुद्दा पोहोचला. आज कोणी नॉर्मल कोणी पण व्यक्ती आता इन्फ्लुएन्सर झालेले आहे. ते पूर्वी होऊ शकत होतं का? नाही. सो एक टेक्नॉलॉजीची देण आहे. असो, सो हा एक मीडियाचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि तो आपल्याला माहिती पाहिजे. लक्षामध्ये, इथे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये एक चायनीज स्कॉलर हुएन सांग यांचा उल्लेख आलेला आहे, मोदींनी केलेला आहे. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पाहून घ्या. हिस्ट्रीमध्ये, कल्चरच्या पार्टमध्ये सुद्धा यांचा उल्लेख येतो. हे एक चायनीज ट्रॅव्हलर होते. लक्षात घ्या, चायनीज ट्रॅव्हलर भारतामध्ये आले. तुम्ही जर नीट पाहिलं तर आपल्याला बरेच असे रेफरन्सेस येतात की युरोपियन ट्रॅव्हलर भारतात आला, चायनीज ट्रॅव्हलर भारतात आला, कोणतरी जापनीज भारतात आला, इंडोनेशियन भारतात आला. सगळे ट्रॅव्हलर भारतात आले. तुम्ही कधी ऐकणार नाही की इंडियन ट्रॅव्हलर इन USA, इंडियन ट्रॅव्हलर इन युरोप, इंग्लंड, कारण तिकडे काय नव्हतं मित्रांनो. त्यावेळेस जर तुम्ही भारत बघितला तर तो भारत हा आत्ताच्या जगामध्ये अमेरिकेचं स्टेटस आहे त्यापेक्षा पण खूप पॉवरफुल स्टेटस इंडियाचं होतं, कारण इट होल्ड्स ऑलमोस्ट 35% ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमी. आणि इथे ज्ञानाचं मोठमोठ्या लाखो पुस्तकं, लिटरेचर असणारे लायब्ररीज होत्या. नालंदा, तक्षशिला अशी अनेक युनिव्हर्सिटीज होत्या. प्रत्येक गावामध्ये स्कूल्स होते. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये नसले तरी पण स्कूल्स होते. सो एक व्हायब्रंट इकॉनॉमी होती. आणि आपल्याला जे सांगितलं जातं की इंडिया इज अन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, नाही मित्रांनो. एन्शियंट इंडियामध्ये भारत हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी नव्हता. इथे व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. लक्षामध्ये. सो इट्स अ मॅन्युफॅक्चरिंग हब. आपण कलाकुसरीच्या गोष्टी, आपला कापड उद्योग खूप चांगला होता, अवजारं चांगली बनवली जात होती. लक्षामध्ये, एकदम चांगला हा आपला भारत देश होता. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर बरेच युरोपियन ट्रॅव्हलर भारतामध्ये आलेले आहेत, नाही का. आता तुम्ही बघा की आता भारतातले लोक किंवा जगातले लोक कुठे जातात? अमेरिकेमध्ये जातात. लक्षामध्ये, मग ते ड्रीम असतं. त्या काळामध्ये लोकांचं ड्रीम असायचं, लोक यायचे. बरेच चायनीज आहेत ते भारतामध्ये यायचे आणि इथून बुक्स, लिटरेचर वगैरे घेऊन चायनामध्ये जायचे, कारण बौद्ध धर्माचा एक मोठा पगडा तिकडे होता. सो ते इथे बौद्धांची फिलॉसॉफी इथेच तर
निर्माण झालेली आहे. सो इथूनच ते घेऊन इथल्या नालंदा, तक्षशिला, तसंच साऊथ पर्यंत पण बऱ्याच युनिव्हर्सिटी होत्या, तिथून ते ज्ञान घेऊन बाहेर जात होते. सो आपल्याला या उद्देशानं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आणि हा प्रश्न पण विचारला पाहिजे की सगळे ट्रॅव्हलर्स वगैरे भारतामध्ये येतात आणि त्यांनी अकाउंट दिलेले आहेत, का नाही एखादा भारतीय ट्रॅव्हलर गेलाय युरोपमध्ये, का नाही एखादा ट्रॅव्हलर गेला इंडोनेशियामध्ये? आता हे लोक तुम्हाला म्हणतील की मित्रांनो की आपल्या इथे 7 समुद्राच्या पलीकडे जाण्याची पद्धत नव्हती. इट्स ऑल रॉंग. आपले जे साऊथमध्ये डायनेस्टीज होता, चोला डायनेस्टी, तुम्हाला इंडोनेशियाच्या पण पुढे त्यांचा विस्तार दिसतो. ते आयलंड्स आहेत की जे हंड्रेड्स ऑफ माइल्स फ्रॉम द सी कोस्ट आहेत. मग ते सी पास न करता कसे गेले असतील तिथपर्यंत, कसा तो पार्ट त्यांनी अक्वायर केला असेल याचा विचार करा. सो तो मुद्दा नव्हता, राईट. तेव्हा पोर्तुगीज जो वास्को द गामा भारतामध्ये पहिल्यांदा आला होता, तर तो कुठून आला होता, तर पूर्ण असा आफ्रिकेचं जे दक्षिण टोक आहे त्याला असा वेढा मारून आला होता. तर त्याला तो जो रूट सांगितलेला आहे तो एक इंडियन व्यापारी होता जो सुरत बेस्ड होता, की ज्याचा व्यापार हा साऊथ पार्ट जो आहे आफ्रिकेचा तिथे चालायचा. त्यानं तो मार्ग सांगितला, तो तिथपर्यंत पोहोचला. म्हणजे आफ्रिकेमध्ये तो कसा गेला? ऑब्विसली सी रूटनेच गेलेला असणार आहे. सो असं काही नाहीये की आपले ते बाहेर जायला परवानगी नव्हती देश सोडून वगैरे, तर ते एकदम फेक आणि त्यासारखं फेकच रिझन असू शकत नाही. हा, ते तर आपण बघूयात, बरेच असे प्रोपगंडा आपण ह्या आपल्या ज्या सिरीज मध्ये आहेत. हो हो हो. सो आपल्या इथे बरेच अशा गोष्टी आहेत मित्रांनो. इव्हन आपल्या एनसीआरटी मध्ये सुद्धा असा फ्रॉड आहे की तुम्ही जर आरटीआय टाकला तर ते म्हणतात की आम्हाला सोर्स माहित नाही. कारण आपले जे हिस्टोरियन होते सुरुवातीचे, ते फ्रॉड हिस्टोरियन आपल्यावरती लादले गेले. मग ते रोमिला थापर असो किंवा बरेच असो, तर आपण ते आपल्या ओव्हर द पिरियड जर तुम्ही लॉजिकल रिझनिंगचा वापर केला आणि फॅक्ट्स आणि फिगर्सचा वापर केला तर तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील. आणि आपण ते आपल्या ह्या सिरीज बरोबर पाहणारच आहोत. आता इथे लक्षात घ्या, हा एक मुद्दा आहे. आपल्याला चायनीज ट्रॅव्हलर तसंच युरोपियन ट्रॅव्हलर्स खूप महत्वाचे आहेत. जसं आपण बघा, आपल्या शिवाजी महाराजांबद्दल आपण ज्या गोष्टी ऐकतो, बरेच युरोपियन लोकांच्या रायटिंगमध्ये शिवाजी महाराज माहिती आले आणि आपल्यासाठी तो चांगला सोर्स आहे महाराजांच्या नीतींविषयी माहिती मिळवण्याचा. तसंच आहे. आता इथे बघा, फॉर द फर्स्ट टाइम in several years he spoke Godhra train burning incident and criticism that followed Gujarat riots in 2002. सो त्याच्याविषयी पण ते बोललेले आहेत. तुम्ही हे आर्टिकल जरूर वाचा आणि जर तुम्हाला पॉडकास्ट पाहता आला तर पॉडकास्ट जरूर पहा. गोधरा काय आहे, लोकांना फक्त गुजरात दंगल माहित असते, पण त्याच्या आधीचं गोधरा माहित नसतं. गोधराच्या साबरमती माहित नसते. आता जो मूवी आलता, ट्रेन जळालेली आहे साबरमती एक्सप्रेस, तर त्यामध्ये पण काय मुद्दा दिलेला आहे, एवढे वर्ष का लागले? तर तुम्ही बाहेर लोकांना विचारलं किंवा जे मुलं कॉमन मुलं आहेत बघा, त्यांना हे माहितच नाहीये की हे दंगल आहे ती एक रिॲक्शन म्हणून झाली होती. म्हणजे सुरुवात त्या पुढच्या पार्टीकडून झाली होती आणि मग त्याला रिॲक्शन म्हणून दंगल झाली होती. लोक रिॲक्शन वरती ऍक्ट करतायत, रिॲक्शन वरती टीका करतायत, पण ज्यांनी सुरुवातीला ती ट्रेन जाळली हा इन्सिडेंटच गायब करून टाकलेला आहे. लोकांना सांगतच नाही असा इन्सिडेंट झाला होता. लक्षामध्ये, ट्रेन मध्ये जी जिवंत लोक, ऑब्विसली जिवंत लोकांना जिवंत, आणि त्यामध्ये बरीच लहान मुलं होती, एक 5-10 वर्षाची लहान मुलं होती, ती त्या ट्रेन मध्ये जळालेली होती मित्रांनो. आणि याच्याविषयी ना मोठमोठे युट्यूबर आहेत जे पैसा घेऊन पत्रकारिता करतात. त्यांनी तुम्हाला 10 वेळा गुजरात दंगलीचा उल्लेख केला असेल. ते राजदीप सरदेसाई 10 वेळा तुम्हाला गुजरात दंगलीवरती बोलताना दिसतात, प्रश्न विचारताना दिसतात. पण ते त्याच्या मागे जाऊन विरोधी पार्टीने ज्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी ट्रेन जाळलेली, त्यांना आजपर्यंत एकदा पण जाऊन प्रश्न विचारला नाही, ट्रेन का जाळली? तुमच्यावरती हा आरोप होतोय, तुम्ही ट्रेन जाळली, तुम्हाला अजिबात दिसणार नाही. त्याचं कारण पण काय आहे मित्रांनो, या घटनेनंतर 2004 मध्ये गव्हर्नमेंट बदललं आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न केला की हा इन्सिडन्स पसरू द्यायचं नाही. आपण फक्त एवढंच सांगायचं की गुजरात दंगल झाली मोदींनी. त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. असो, सो यामध्ये गांधीज पाथ आणि सावरकर्स पाथ वेर डिफरंट बट बोथ वॉन्टेड फ्रीडम. म्हणजे या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं की बाबा उद्देश महत्वाचा आहे, आपल्याला जे ध्येय आहे ते महत्वाचं आहे. गांधीजींनी पण फ्रीडमसाठी स्ट्रगल केला, सावरकरांनी पण स्ट्रगल केला. दोघांचे मार्ग वेगळे होते, पण दोघांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करणं. सो एक कोट आहे जिथे गांधी म्हणतात की फक्त
तुमचं उद्देशच नाही, तर ते उद्देश साध्य करण्यासाठीचा मार्ग सुद्धा खूप महत्वाचा आहे. सो पूर्वी युपीएससीनी याच्यावरती एक प्रश्न विचारला होता रायटिंगसाठी, एक्सप्लेन दिस स्टेटमेंट, की फक्त उद्देश नाहीये, तर ते उद्देशापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे सक्सेस नाही, तर सक्सेसचा जो पाथ आहे तो जास्त महत्वाचा आहे, असं ते स्टेटमेंट एक प्रकारचं, आणि ते एक्सप्लेन करायला सांगितलं. तर तुम्ही हे एक महत्वाचं आहे, वाक्यच महत्वाचं आहे ते, तर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर त्यांनी मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्सचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर जनसंघ जे पीपल आहे त्याच्यावरती त्यांनी थोडंफार बोललेले आहेत. तुम्ही नक्कीच हा पॉडकास्ट बघा, बऱ्याच गोष्टी समजतील. पुढे आहे 2024 वॉज द हॉटेस्ट इयर एव्हर, ब्रीच्ड 1.5 डिग्री सेल्सिअस वॉर्मिंग थ्रेशोल्ड. आता लक्षात घ्या, हा मुद्दा का महत्वाचा आहे? फर्स्ट थिंग, क्लायमेट चेंज. आता आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी माहित पाहिजे. क्लायमेट चेंज आलं म्हणलं, पॅरिस अग्रीमेंट आलं. सो हा एक मुद्दा आहे की क्लायमेट चेंज, म्हणून ही जी न्यूज आहे 2024 वॉज द हॉटेस्ट इयर आणि ब्रीच्ड 1.5 डिग्री सेल्सिअस वॉर्मिंग. आता आपल्याला एक मुद्दा पाहायचा आहे, नीट लक्ष देऊन ऐका. मुद्दा काय आहे? क्लायमेट चेंज. होतंय का? वातावरणात बदल होतोय का? तर बदल होतोय. आता लक्षात घ्या, याच्यावरती दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. एक पर्स्पेक्टिव्ह म्हणतो की वातावरणामध्ये बदल होतोय, त्याच्या मागे प्रदूषण हे कारण आहे, ग्रीन गॅस हाऊस इमिशन हे कारण आहे, वाढतं अर्बनायझेशन आहे. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी एक युपीएससीने प्रश्न पण विचारला होता मेन्समध्ये, ते म्हणजे जे अर्बन सेंटर्स आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मुंबई सिटी घेऊया, किंवा मुंबई सिटी तिथे समुद्राशी जवळ असल्यामुळे ते ह्युमिड ऍटमॉस्फिअर आहे. आपण असं म्हणूया की पुणे सिटी घेऊया. तर पुण्यामध्ये पहा की पूर्वीचं पुणे आता तुम्ही सिटीमध्ये आला तर तुम्हाला एवढी थंडी नाही वाटणार. कारण काय की सिमेंटमुळे काय होतं, सिमेंटची जंगलं निर्माण झालेली आहेत, सो हीट ट्रॅप राहते. सो तुम्ही बाहेर थोडं गेला पुण्याच्या तर तुम्हाला जास्त थंडी वाटते, इथे थोडं तुम्हाला उबदार वाटतं, थोडं टेम्परेचर थोडं जास्त वाटतं. सो ऑब्व्हियसली वातावरणामध्ये बदल झालेला आहे, क्लायमेटमध्ये चेंज झालेला आहे. मग एक पक्ष काय म्हणतो, हा जो क्लायमेटिक चेंज आहे हा कम्प्लीट 100% ह्युमन इंटरव्हेन्शनमुळे झालेला आहे, ग्रीन हाऊस गॅस इमिशनमुळे झालेला आहे. बऱ्याच गोष्टी त्याबद्दल सांगितलं जातात. दुसरा पक्ष म्हणतो की ही एक सायकल आहे आणि ही होतच राहणार आहे. सो अर्थ, ज्या प्रकारे अर्थ पूर्ण रिव्हॉल्व करते, अर्थची एक सायकल आहे आणि त्या सायकलनुसार कधी शीतयुग येतं आणि सगळीकडे बर्फ होतं आणि त्यानंतर मग परत ते वितळणार बर्फ आणि मग परत ओशन, मग त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात लँड वर लँड पाण्याखाली जाणार आहे आणि लँड पाण्याखाली गेली की बराच पार्ट हा, खूप कमी पार्ट तुम्हाला राहण्यासाठी राहतो. मग परत आईस एज आलं की पुन्हा ते जाणार, मग लँड पुन्हा तुम्हाला दिसायला लागणार. तर या टाईपचे असे दोन कन्सेप्ट आहेत की एक सांगतो की क्लायमेट चेंज इज रिअल आणि दुसरा म्हणतो की क्लायमेट चेंज रिअल नाहीये, इट्स अ सायकल. ठीक आहे, आता हे माहिती असावं म्हणून आपण ह्या गोष्टी बोललो. पण आता इथे काय आपल्याला लक्षात घ्यायचंय की ब्रीच्ड 1.5 डिग्री सेल्सिअसची जी थ्रेशोल्ड आहे ही कोणी ठरवलं बाबा 1.5 डिग्री सेल्सिअस, आणि कोणत्या लेवल पासून 1.5 डिग्री सेल्सिअस? तर हे दोन मुद्दे आहेत. तर आपण इथे पाहूया की जे पॅरिस अग्रीमेंट आहे, पॅरिस अग्रीमेंट नुसार काय ठरलं होतं की जे प्री इंडस्ट्रियल टाइम होता, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन होण्याच्या आधीचा जो टाइम होता, त्यावेळेस जे टेम्परेचर होतं त्या टेम्परेचर पेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये आणि मॅक्सिमम 2 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्येच टेम्परेचर राहिलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही वाढलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की, आणि पॅरिस जे अग्रीमेंट आहे क्लायमेट चेंज साठीचं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा 1.5 डिग्री सेल्सिअसचं टार्गेट ठेवलेलं आहे की याच्या आतमध्ये आपल्याला टेम्परेचर राईज रोखायचं आहे. 2024 ह्या वर्षामध्ये पहिल्यांदा 1.55 डिग्री, हे लक्षात घ्या, पृथ्वीचं ऍव्हरेज टेम्परेचर बोलतोय आपण. एखाद्या ठिकाणी थंडी आहे, एखाद्या ठिकाणी गरम आहे, पण ऍव्हरेज जे टेम्परेचर आहे पूर्ण पृथ्वीचं ते प्री इंडस्ट्रियलच्या पेक्षा 1.55 डिग्रीनं जास्त आहे थ्रू आउट द इयरचं आपण ऍव्हरेज काढलं तर. सो हे पूर्ण पृथ्वीचं पण ऍव्हरेज काढायचं आहे आणि थ्रू आउट द इयरचं पण ऍव्हरेज काढायचं आहे आणि त्याचं जे ऍव्हरेज टेम्परेचर येईल ते आहे. आता इथे दोन प्रश्न आहेत मित्रांनो, आणि एक टेक्निकल आहे आणि एक थोडा
आपण म्हणू की ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल आहे आणि आपल्याला ते दोन्ही पाहिजे. सो पहिला आहे प्रश्न की प्री इंडस्ट्रियल लेवलचं एक्झॅक्ट टेम्परेचर सर्व याचा डेटा कोणाकडे? देर वॉज नो सिस्टम टू कॅल्क्युलेट दॅट डेटा. आता गेल्या काही वर्षामध्ये इव्हन भारतामध्ये अजून पूर्ण सगळ्या ठिकाणचा डेटा मिळत नाही. तर हे ऑथॉरिटिव्हली सांगतायत की आम्हाला माहिती आहे 1700 मध्ये टेम्परेचर काय होतं. तर ते ऍक्च्युली हा जो डेटा आहे की प्री इंडस्ट्रियलला एवढं तापमान होतं हे त्यांनी ठरवलेलं आहे, मनाचे श्लोक मित्रांनो, असं आहे ते. सो हा एक टेक्निकल पॉईंट झाला की प्री इंडस्ट्रियलच्या आधीचं टेम्परेचर त्यांनी जे सांगितलं आपण ते मानायचं, एक्झाम मध्ये विचारलं तर सांगायचं. ठीक आहे. तर हे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे जो मी इन प्रिन्सिपल म्हणलेला आहे ते आहे इकॉनॉमिकल मित्रांनो. म्हणजे काय आहे, हे ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांनी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये सर्व जगामध्ये वसाहती निर्माण केल्या, मोठ्या प्रमाणात पोल्युशन केलं, मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज उभा केल्या, त्या मास प्रोडक्शन केलं आणि त्यामुळे काय झालं की ते देश समृद्ध बनले. त्यांनी सर्व डेव्हलप ज्या कंट्री होत्या, डेव्हलपिंग कंट्रीज होत्या, त्यांचे रिसोर्सेस ओरबडले. जसं इंग्लंडने भारताचे रिसोर्सेस ओरबडून खाल्ले, इथल्या सर्व गोष्टी घेऊन गेले तिकडे, इंडस्ट्री स्थापन केल्या, सर्व सुबत्ता निर्माण केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमी त्यांनी स्वतःची चांगली बनवून घेतली. आता काय झालंय की भारताला मग त्यांनी सोडून दिलं. त्यांनी काय भारताला दिलंय का? आता आम्ही तुम्हाला वापरलं आणि दिलं सोडून. आता भारतासारखे जे देश आहेत किंवा चायना आहे या देशांनी काय केलं, मोठ्या प्रमाणामध्ये आता इंडस्ट्रियलायझेशन सुरू केलं. मग इंडस्ट्रियलायझेशन सुरू केल्यावरती काय होणार, प्रदूषण होणार आणि प्रदूषण झालं की मग आता ह्यांना दिसायला लागले क्लायमेट चेंज व्हायला लागलं. लक्षात घ्या, म्हणजे यांनी पास्ट मध्ये शेकडो वर्षाचे जे प्रदूषण केलेले त्याचं आता विचारात नाही घेत. ते काय म्हणतात, आता तुम्ही प्रदूषण करू नका, क्लायमेट चेंज व्हायला लागलेलं आहे, म्हणजे तुम्ही प्रगती करू नका. लक्षामध्ये मित्रांनो, मग त्यांचं जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत इंडिया, चायना, तर इंडिया आणि चायना या मुद्द्यावरती तुम्हाला इंटरनॅशनल फोरम्स मध्ये एकत्र दिसतो. आपण म्हणतो की इंडिया चायना दुश्मन आहे वगैरे, पण क्लायमेट चेंजच्या मुद्द्यावरती तुम्हाला यांची जी लाईन आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स मध्ये, UN मध्ये, ती एक दिसते की भारत हा इंडस्ट्रियलायझेशन किंवा डेव्हलपमेंट थांबवू नाही शकत. कारण आमच्याकडे 145-150 कोटी लोक आहेत ज्यांना आम्हाला फीड करायचंय आणि त्यासाठी आम्हाला काम निर्मितीसाठी, रोजगार निर्मितीसाठी, इंडस्ट्री, रोजगार ह्या गोष्टींची गरज आहे, म्हणून आम्ही ह्या गोष्टी करणार. आता हे जे देश आहेत, छोटे 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 युरोपियन देश आहेत, त्यांनी एकतर सर्व देश लुबडलेले आहेत. आता सगळे रिसोर्सेस स्वतः इथे स्टॉक केलेले आहेत, पैसा स्टॉक केलेले आहे, सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनवरती यांचंच वर्चस्व आहे. तेच सांगणार 1.5 डिग्री का 2 डिग्री, तेच सांगणार आमच्याकडे जुना डेटा आहे. मागच्या 50 वर्षामध्ये त्यांच्या इथे पण सुरुवात झालेली आहे टेम्परेचर कलेक्शनची, काही खूप जुनी सुरुवात नाहीये. पण ते आता सर्व सांगणार की तुम्ही नाही करायचं, त्यांच्याकडे तर रिसोर्सेस पूर्ण पोट भरलेले त्यांचं आता, आणि यांना सांगायचं की तुम्ही काम करू नका, तुम्ही काम केलं तर प्रदूषण होतंय. सो एक हिपोक्रसी आहे, डुप्लिसिटी आहे. आणि या मुद्द्यावरती त्यांनी ना बऱ्याच NGO पण असं भारतासारख्या देशांमध्ये पेरलेले असतात. मग ह्या NGO आहे ना, कुठेतरी मेट्रो सुरू व्हायला लागली की लगे आंदोलन करणार, की कार शेड कुठे उभा करायचंय की लगे आंदोलन करणार मुंबईमध्ये. लगेच ते बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांना 5-50 रुपये देणार आणि म्हणणार बसा एखादं ट्विट करा. मग ते येणार ट्विट करणार, आम्हाला पर्यावरण वाचवायचंय. स्वतःची लंबोर्गिनी फिरवताना त्यांना पर्यावरणाचा विचार नसतो मित्रांनो. स्वतःच्या वेडिंग मध्ये फायर क्रॅकर्स उडवताना त्यांना त्यांच्या ह्याचा विचार नसतो मित्रांनो, की आपण प्रदूषण करतोय. किंवा दर 2 आठवड्यामध्ये 1 आठवड्यामध्ये लंडनच्या वाऱ्या करताना जे एरोप्लेन जे प्रदूषण होतं त्याचा त्यांना विचार नसतो मित्रांनो. त्यांना विचार असतोय कॉमन माणूस जो की एक गाय पाळतोय आणि त्या गायमुळे म्हणे मिथेन सिक्रेट होतो आणि त्यामुळे ग्रीन हाऊस गॅस इमिशन वाढतं, म्हणून तुम्ही गाय पाळण करू नका. मग ते त्यांनी वेगांचा कन्सेप्ट आणला. वेगांचा कन्सेप्ट काय मित्रांनो, हे एकदम डेंजर आहे मित्रांनो. वेगन म्हणते की दूध पण खायचं नाही. म्हणजे ज्या वेळेस भारत हा शाकाहारी होता त्यावेळेस ते भारतीयांना सांगायचे की शाकाहारातनं काय मिळतं, तुम्ही मांसाहार केला पाहिजे. हिपोक्रेसी बघा, की तुम्हाला हे प्रोटीन मिळत नाही, ते प्रोटीन मिळत नाही, ते प्रोटीन मिळत नाही, आणि आता जर काही बेस्ट असेल तर ते तुम्ही नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. सो आपल्या इथले पण बरेच लोक जे व्हेजिटेरियन खायचे ते सुद्धा स्टाईल एवढे सगळे लोक बोलतायत म्हणून नॉनव्हेज खायला लागले. आता तिकडे काय सुरू झालं, वेगन. आता ते एवढे शाकाहारी बनले की ते म्हणजे दूध पण प्यायचं नाही, कारण दूध पण नॉनव्हेज आहे. दूध पण नॉनव्हेज म्हणायला लागले आता ते लोक, आणि आता वेगांचं कल्चर आलेले. म्हणजे कसं आहे, ते म्हणेल ते पूर्व दिशा,
हा हा सो ही हिपोक्रसी आहे मित्रांनो. म्हणजे कसं आहे की ते ठरवणार की आता काय खायचं. म्हणजे जुने नाही का तुम्हाला कोलगेटची ऍड दिसायची की तुमच्या यात नमक आहे नका वापरू खराब आहे, मग डॉक्टर एक्सपर्ट येऊन सांगणार की नका वापरू. आणि आता तेच वेद शक्तीन हे शक्तीन त्या शक्तीन या नावावरती टाकायला लागलेत. चारकोल असलेली कोलगेटची टूथपेस्ट सगळ्या तुम्ही डिमांडमध्ये तुम्हाला दिसायला लागली, कोळसा टाकलेली. आणि पूर्वी काय म्हणायचे, कोळशानं ब्रश करतोय, सायन्स कुठं गेलं आणि कोळशानं ब्रश करतो. म्हणजे 20व्या शतकामध्ये सायन्स लय पुढे गेलो होतं, कोळशाने ब्रश केलेलं चालत होता, चालत नव्हता. 21व्या शतकामध्ये सायन्स माग आला आणि आता कोळशाने ब्रश केलेलं चालतं. सो या हिपोक्रसी आहेत मित्रांनो. तसंच एक क्लायमेट चेंज पण कदाचित एक हिपोक्रसी असू शकते. आपण या गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या गोष्टींचा प्रायोरिटीचा विचार केला पाहिजे. कारण इंडियाला 150 कोटी लोकांना जगवायचंय, त्यांच्यासारखं 2-4 कोटी लोकसंख्या नाही आहे आपली, आणि आपल्याकडे रिसोर्सेस पण लिमिटेड आहेत. तेव्हा आपण ह्या गोष्टी नाही करू शकत. फक्त एक अभ्यास मुद्दा म्हणून माहित असावं की हे वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन काय म्हणते की किती डिग्रीचं आहे बाबा. हे प्री इंडस्ट्रियल म्हणजे 1850 मधला ऍव्हरेज आहे, ते किती आहे, मग त्यावेळेस किती टेम्परेचर आहे. आता ते काय सांगतात, पहिलं वर्ष आहे 1.55 झालं, मग मागच्या वर्षी किती होतं, 1.45 होतं मित्रांनो. सो 0.1चं ऍडिशन झालेली आहे मागच्या 1 वर्षामध्ये, असं आहे. सो हा मुद्दा आपण समजून घेतला. आता इथे काय आहे, हे जे 2015चं पॅरिस अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये आपण हे 1.5 डिग्री सेल्सिअसचं मार्क टार्गेट ठेवलं होतं की याच्यावरती आपण नाही जाऊन द्यायचं. ठीक आहे. सो पॅरिस अग्रीमेंट आपण एकदा मित्रांनो जेव्हा पर्यावरणाचा पण विषय बघणार आहे तेव्हा आपण हे सर्व अग्रीमेंट्स वगैरे एकदा डिटेल पाहून घेऊयात. पुढचं आहे स्पॅडेक्स. सो हे एक महत्वाचं आहे, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, SPA, स्पॅडेक्स मधलं SPA म्हणजे स्पेस, D फॉर डॉकिंग आणि हे एक्सपेरिमेंट EX. तर आता हे गेले आपण मागे पण एकदा करंट अफेअर मध्ये हा मुद्दा बघितलेला आहे. सो तुम्ही जुने व्हिडिओ पहा जर आता हा पहिल्यांदा पाहत असेल तर. आणि याच्यामध्ये काय आहे मित्रांनो की आपण स्पेसमध्ये आपल्याला जर स्पेस स्टेशन उभा करायचं असेल किंवा आपल्याला तिथून पुढे काही एक्सपेरिमेंट कॅरी आउट करायचे असेल तिथे, तर आपण एकाच फ्लोमध्ये एकदाच आपण खूप मोठं स्पेस स्टेशन तिथे पाठवू नाही शकत, कारण ती कॅरिंग कॅपॅसिटी नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे काय जगातलं जे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे, नासा असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडे तेवढी जास्त वजनाचं एखादं इन्स्ट्रुमेंट एवढ्या वर पाठवण्याची कॅपॅसिटी नाहीये. मग ते काय करतात की आता एक पाठवतात, नंतर एक पाठवतात, नंतर एक पाठवतात, आणि हे सगळे पाठवलेले वरती स्पेसमध्ये एकमेकांना जोडतात. लक्षात घ्या, आता स्पेसमध्ये हे जोडण्याचं स्किल हे सगळ्यात अवघड आहे. त्याला म्हणतात डॉकिंग. म्हणजे 2 क्यूब आहेत ते स्पेसमध्ये असे जोडायचे की ते एक संध वाटले पाहिजेत. तुम्ही इकडचा माणूस तिकडे गेला म्हणजे आपण सपोज एक स्पेस स्टेशन तयार केलेलं आहे स्पेसमध्ये. सपोज स्पेसमध्ये एक स्पेस स्टेशन तयार केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण इथून काही एक्सपेरिमेंट करायचे म्हणून आपण इथनं काही लोक पाठवलेली तिथे. सो ते एक आपण ह्याच्यामध्ये पाठवले, सॅटेलाइटमध्ये तिथे वरती पाठवले आपण. ओके. आता हे गेल्यानंतर ह्यांना इथे जाऊन एक्सपेरिमेंट करायचंय. सो हे काय, हे जाऊन इथे अटॅच झालं पाहिजे. इथे अटॅच झाल्यानंतर इथून ते आज जाणार आणि आतमध्ये एक्सपेरिमेंट करणार. लक्षामध्ये. सो हे ह्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, ही जे टेक्नॉलॉजी आहे डॉकिंगची हे आपल्याकडे नाहीये. सो आपण हे टेक्नॉलॉजी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. हा पहिला प्रयत्न आहे आणि हे जर सक्सेसफुल झालं तर हे डॉकिंग करण्याचं स्किल कुणाकडे आहे, 3च देश आहेत. पहिला आहे USA, दुसरा आहे रशिया आणि तिसरा आहे चायना. सो इंडिया विल बी 4th जर आपण हे सक्सेसफुल केलं तर. आता हे केल्यानंतर आपल्याला फायदा कुठे होणार आहे, तर आपण ओन स्पेस स्टेशन 2035 पर्यंत मित्रांनो सुरू करणार आहे. म्हणजे आकाशामध्ये स्वतःच एक लॅब असणार आहे अंतरिक्षामध्ये. तिथे तुम्ही एक नाही का काही करू शकता, तिथं एक्सपेरिमेंट करू शकता. कारण बऱ्याच एक्सपेरिमेंट मध्ये कसं असतं की 0 ग्रॅव्हिटीमध्ये किंवा कमी ग्रॅव्हिटीमध्ये काही त्यांना एक्सपेरिमेंट, सायंटिफिक एक्सपेरिमेंट करायचे असतात. मग ते त्यांना तिथेच करता येऊ शकतं, इथे तर नाही करू शकत तुम्ही.
सो त्यासाठी काम येऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला ह्युमन पाठवायचं आहे मूनला. ठीक आहे, चंद्रावरती आपल्याला मनुष्य पाठवायचा आहे, तर त्यासाठी आपलं 2040चं टार्गेट आहे. सो यासाठी पण आपल्याला ह्या स्पेस स्टेशनचा फायदा होणार आहे आणि ह्या सर्व आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आपल्याकडे ही डॉकिंगची टेक्नॉलॉजी आपण सक्सेसफुल करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. आता हे आपले व्ही नारायणन जे की करंटली लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे हेड आहेत, हे नवीन इस्रोचे चीफ होणार आहेत. तर ही एक तुम्हाला गोष्ट माहित असू द्या की नवीन इस्रो चीफ कोण होणार आहे. 14 तारखेला ते होणार आहे. पुढे हे जे आहेत चेसर आणि टार्गेट हे दोन जे जोडायचे त्यांचं नाव काय आहे, SDX-01 आणि SDX-02. 01 आहे ते चेसर आहे आणि टार्गेट आहे तो SDX-02 आहे. ठीक आहे. हे वाचून घ्या मित्रांनो. वाय इस्रो नीड स्पेस डॉकिंग. इस्रोला स्पेस डॉकिंग का पाहिजे. इस्रो म्हणजे काय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर यांना काय पाहिजे ते त्यांनी ते दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. पुढे पॉज करा स्क्रीन आणि वाचून घ्या. पुढे PM मोदीज विजिट टू फ्रान्स इन फेब्रुवारी, टेक पार्ट इन AI समिट. फेब्रुवारीमध्ये आहे, सो पुढच्या महिन्यामध्ये आहे AI समिट, AI फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. हे कधी होणार आहे, फेब्रुवारी 11 आणि 12 मध्ये फ्रान्समध्ये होणार आहे. आणि यासाठी फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत मॅक्रॉन, त्यांनी मोदींना इन्व्हाइट केलेलं आहे यासाठी. सो न्यू टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. आता जर तुम्ही टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट बघितलं तर आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आले आहे. ब्लॉकचेन हे सध्याचं न्यू आहे. Web3 म्हणतो आपण, Web3 आलेला आहे. आर्टिफिशियल जे ChatGPT वगैरे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पार्ट आहे. सो दुनिया खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालेली आहे या न्यू इव्होल्युशन्समुळे. तर त्यामुळे जी त्याची एक AI समिट ऑर्गनाईज केलेली आहे फ्रान्सनं, त्यामध्ये मोदींना बोलवलेलं आहे. तर तुम्ही बघून घ्या, एक माहिती असावं म्हणून. पुढे सिंगापूर प्रेसिडेंट ऑन इंडिया व्हिजिट फ्रॉम Jan 14 to 18. 14 ते 18 म्हणजे आता उद्या पासून सिंगापूरचे प्रेसिडेंट येणार आहेत. सिंगापूर एक इम्पॉर्टंट कंट्री आहे. त्याचं कारण आहे की तो एक लार्जेस्ट ट्रेड पार्टनर आहे आशियन कंट्रीजमध्ये. ठीक आहे. आणि लिडिंग सोर्स ऑफ FDI. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंगापूरमधून इन्व्हेस्टमेंट होत असते. ते दोन्ही प्रकारे होते. तुम्हाला माहितीच आहे, पैसा रिरूट करून सिंगापूर मार्गे, मलेशिया मार्गे, इकडून तिकडून भारतामध्ये आणला जातो टॅक्स वाचवण्यासाठी. सो भारतीय काही लोक तिकडे कंपनी स्थापन करतात आणि तिकडून परत भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात. तर अशा प्रकारचा पण बऱ्यापैकी येत असतो. जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांना माहिती आहे की सिंगापूरमध्ये निफ्टी ट्रेड होते आपली. जे निफ्टी म्हणजे इंडेक्स आहे NSEचा बेंचमार्क इंडेक्स म्हणू आपण. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याचा जो बेंचमार्क इंडेक्स आहे त्याला निफ्टी म्हणतो आपण. टॉपचे जे 50 कंपन्या आहेत त्याचं इंडेक्स बनवला जातो, त्याला निफ्टी म्हणतात. सो तुम्ही ऐकलं असेल निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्या असतात. तसा BSEचा जो इंडेक्स आहे त्याला सेन्सेक्स म्हणतात. सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या असतात. सो BSE एक वेगळं एक्सचेंज आहे, NSE वेगळं एक्सचेंज आहे. ओल्डेस्ट एक्सचेंज म्हणलं तर ते BSE आहे. NSE हे न्यू एक्सचेंज आहे. आफ्टर जे काय आपल्या इथं शेअर मार्केटमध्ये गोंधळ वगैरे झाले त्यानंतर मग त्यांनी NSEची स्थापना केलेली आहे. सो सेन्सेक्स म्हटलं तर BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी म्हटलं तर NSE. ठीक आहे. सो एक जे प्रेसिडेंट आहे थर्मन षण्मुगा रत्नम यांची व्हिजिट आहे. हे फर्स्ट बाय एनी सिंगापूर प्रेसिडेंट. मागच्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच कुठल्या सिंगापूरच्या प्रेसिडेंटनी ही केलेली आहे, व्हिजिट दिलेली आहे. सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं हे काही MCQ मध्ये विचारणार नाहीयेत. इंडो सिंगापूर टाईज रेअरली विचारतात. पण आपल्याला हे माहित पाहिजे की सिंगापूरचं काय आहे, तर लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. FDIचा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे. पुढे हे आजचा एक आपल्याला महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो,
द कुंभ करन्सी व्हॉट ड्राईव्स द मेला इकॉनॉमी. आता हा टॉपिक इम्पॉर्टंट असण्यामागं कारण काय? तर मित्रांनो, की जर तुम्ही पाहिलं की कुंभ आणि आता भारतामध्ये प्रयागराजमध्ये हे सध्या कुंभमेळ्याचं वातावरण आहे. याच्या एक पार्श्वभूमीवरती आपण म्हणूया हा विषय आपण डिस्कस करायला पाहिजे की मेला इकॉनॉमी किंवा एक टेम्पल इकॉनॉमी म्हणून आपण. टेम्पल इकॉनॉमी हा एक महत्वाचा राईट. आता तुम्ही बघा वेगवेगळ्या ठिकाणी ना आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जत्रा असतात, गावोगावच्या जत्रा असतात. मग लोक बघा प्रत्येक गावची एक जत्रा असते, लोक 4 दिवस जातात. आता तुम्ही बघा त्या जत्रेमध्ये काय होतं की लोक जातात आणि पैसे खर्च करतात. तिथे वेगवेगळ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कॅरी होतात आणि त्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं मित्रांनो, सर्क्युलेशन होतं कशाचं? पैशाचं. सो जो व्यक्ती कधीच पैसे खर्च करणार नाही तिथे जाऊन, तो व्यक्ती काय होतो त्या ठिकाणी जातो आणि विलिंगली तिथे काही पैसे खर्च करतो आणि त्यामधून एक इकॉनॉमी, लोकल इकॉनॉमी शूट होते. त्याचबरोबर म्हणजे हे मेळे लक्षात घ्या, प्रत्येक तुम्ही जर नीट बघितलं किंवा तुम्ही जर कॅलेंडर बघितलं की जिथे पूर्ण गावोगावच्या मेळ्यांची माहिती दिली असेल तर भरपूर मेळे होतात महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या ठिकाणी एखादा मेळा असतो आणि त्या मेळ्यामुळे त्या ठिकाणची एक लोकल इकॉनॉमी चालत असते. भारताची जी लक्षात घ्या, भारताची जी इकॉनॉमी आहे जी आपल्याला दिसते हे ऍक्च्युली आईसबर्ग आहे. म्हणजे तुम्ही जर जगामध्ये कुठे इकॉनॉमिक क्रायसिस झालं युएस मध्ये वगैरे कुठेही, तर तिथे कसं आहे खूप फॉर्मल इकॉनॉमी आहे. प्रत्येक रुपया हा गव्हर्नमेंटकडे डॉक्युमेंट होतो. भारतामध्ये ना त्या इकॉनॉमीपेक्षा जी इकॉनॉमी डॉक्युमेंटेड होत नाहीये किंवा जे मेन स्ट्रीम मध्ये येत नाही ती खूप मोठी इकॉनॉमी आहे लक्षामध्ये. त्यामुळे जर कुठे ग्लोबल रिसेशन वगैरे आलं तर भारताचा त्याच्यावरती तेवढा मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाही जेवढा व्हायला पाहिजे, कारण आपली डोमेस्टिक कन्झम्पशन आणि लोकल इकॉनॉमी ही खूप स्ट्रॉंग आहे. आणि ही कशामुळे स्ट्रॉंग झाली तर हेच आपले जे कल्चरल फेस्टिवल्स आहेत, आपले जे लोकल फेस्टिवल्स आहेत, आपले जे टेम्पल इकॉनॉमी म्हणू आपण, तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे हे एक प्रकारचं टुरिझम पण झालं. या गोष्टींमुळे काय होतं की इकॉनॉमी स्ट्रॉंग राहते लक्षामध्ये. म्हणजे बघा पतंग उडवायचे, संक्रांतीला वेगळं काहीतरी खपणार आहे, फेस्टिवल आला पतंग उडवता, पतंग खपणार आहे. प्रत्येक फेस्टिवलला तुम्ही काहीतरी वेगळं सेलिब्रेट करत असता. काही फेस्टिवलमध्ये दिवे खपतात, काही फेस्टिवलमध्ये फटाके खपतात, काही फेस्टिवलमध्ये कपडे, काही मध्ये तर फिक्स कपडेच आहेत. तर ते तुम्हाला कंटिन्युअसली हे जाणार आहे. आता तुम्ही इथे बघा की 7th सेंचुरी मधलं रायटिंग आहे मित्रांनो. कुठलं? 7th सेंचुरी इथे लिहिलेलं आहे बघा. आणि हा बघा चायनीज ट्रॅव्हलर आहे जो की भारतामध्ये आला होता. मग असा ह्युएन सांगचं उदाहरण होतं. हा कोण आहे? झुआन झँग आहे. ट्रॅव्हलर कोण आहे? झुआन झँग आहे. आणि त्यानं त्याच्या रायटिंगमध्ये कुंभमेळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी म्हणलेलं आहे इट्स अ कॉन्व्हर्जन्स ऑफ, म्हणजे एकत्रीकरण येणं कशाचं? फेथ अँड कॉमर्स, म्हणजे विश्वास, श्रद्धा आणि कॉमर्स म्हणजे व्यापार, याचं एकत्रीकरण आलेलं आहे. सो बरेच लोक बघा तुम्ही म्हणत असतील की राम मंदिरानं काय होणार आहे? स्कूल बांधा. स्कूल कमी आहेत का? आहे ते बंद पडायला लागलेत. कॉलेज आहे ते बंद पडायला लागले. लक्षात घ्या, शिकण्यामुळे पैसे नाहीत मिळत. लक्षामध्ये काम करण्यामुळे पैसे मिळतात. व्यापार उद्यमामुळे पैसे मिळतात. जर अमेरिका सुपर पॉवर आहे, ते जगामधून ब्रेन बाय करते. लक्षात घ्या, इट बाय ब्रेन. ते काय करतात? व्यापार करतात. सो पैसे काम करण्याचे मिळतात मित्रांनो, शिकण्याचे मिळत नाही. पण आपण कसं आहे, आपण एक पारतंत्र्यामध्ये होतो. आपल्याला एक डोक्यामध्ये घातलं होतं की शिकायचं. काय शिकायचं? तर क्लर्क बनवायचे आपल्याला. सो क्लर्कचं एज्युकेशन घ्यायचं आणि बसून एका म्हणजे कामाला व्हॅल्यू नाही. आपण जे बरेच सक्सेस स्टोरी वाचतो, गॅरेज मधून कंपनी सुरू केली, कॉलेज ड्रॉप आउट होता त्यांनी कंपनी सुरू केली. म्हणजे त्यांनी काम केलं ना मित्रांनो. त्यांना लोकांचे प्रॉब्लेम बघितले आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांची इकॉनॉमी स्टार्ट झाली. त्यातून ती कंपनी मोठी झालेली. लक्षामध्ये असे असं तर सगळे इकॉनॉमिस्ट असते ना, ते शेअर मार्केटमध्ये खूप मोठे असते. त्यांना एवढी चांगली इकॉनॉमी कळते, लॉंग केले असते पोझिशन्स, खूप पैसे कमवले असते. नाही मित्रांनो, त्यांना रिअलिटीमध्ये इकॉनॉमी कळत नसते. कोणीतरी पाहिजे ना ती कंपनी किंवा ते सिस्टीम चालू ठेवायला. सो काही रोजगार पाहिजेत म्हणून हे एक्सपर्ट म्हणून नेमले जातात.
सो सांगायचा मुद्दा काय आहे की व्यापार जो आहे तो कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करत असतो. मग तो कोणताही देश असो. आपण वेगवेगळ्या देशांमध्ये बघा फ्री ट्रेड अग्रीमेंट करतो. फ्री ट्रेड अग्रीमेंट का करतो? कारण आपल्याला त्यांच्या देशाबरोबर व्यापार करायचा आहे. आपण चायनामधून आता आपल्या इथे बघा सोलार प्रस्ताव आता चाललेलं आहे. मग आपल्या इथल्या बऱ्याच कंपन्या काय करतात, सोलार चायनामधून इम्पोर्ट. आपण ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी चायनामधून इम्पोर्ट करतो. इथे काम इव्हन मागच्या वेळेस एक न्यूज आली होती की इंडियानी एकच वर्षापूर्वी कोरोना नंतरच्या की इंडियानी सौदी अरेबियाला पण मागं टाकलं. कशामध्ये? तर पेट्रोलियम प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्यामध्ये किंवा रिफाईंड पेट्रोलियम एक्सपोर्ट करण्यामध्ये. आपण काय केलं? रशियाकडून इम्पोर्ट केलं, रिफाईन केलं आणि एक्सपोर्ट केलं युरोपला. म्हणजे काय की आपण काय केला? व्यापार केला. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये रक्त वाहतं आणि जर रक्त चांगलं वाहत असेल, एकदम व्यवस्थित असेल, तर काय होतं? आपलं शरीर चांगलं राहतं. तसं इकॉनॉमीमध्ये पैसा हे ते रक्त आहे, तो जेवढा वाहील तेवढं तुमची अर्थव्यवस्था, इकॉनॉमी चांगली राहणार आहे. सो जर तुम्ही जुन्या काळामध्ये बघितलं, आपण गावाकडे जे राहिले त्यांना माहित असतं की या महिन्यात या गावामध्ये मेळा असतो, दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या गावामध्ये मेळा असतो, जत्रा असते, तिसऱ्या ठिकाणी जत्रा, चौथ्या ठिकाणी जत्रा. त्या क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे काही ना काही जत्रा असते, त्यातून रोटेशन पैशाचं होत राहतं. तुम्ही वर्षभर कमवता आणि तुमच्या गावच्या जत्रेमध्ये जाऊन एकदा खर्च करता. असं प्रत्येक ठिकाणची लोक करतात आणि त्यातून काय होतं? एक व्यापार उद्यम निर्माण होतो. आणि हे खूप चांगलं लक्षण होतं मित्रांनो. चायनाला आता जर कोणता मोठा प्रश्न भेडसावत असेल, चायनीज इकॉनॉमीचा जो मेन प्रॉब्लेम असेल तो काय आहे? त्यांचा फक्त एक्सपोर्ट वरती इकॉनॉमी डिपेंड आहे मित्रांनो. इंटरनल कन्झम्पशन कमी आहे, फक्त एक्सपोर्ट आहे. खूप मॅन्युफॅक्चरिंग केलंय. जस्ट लक्षात घ्या, ते एवढं मॅन्युफॅक्चरिंग करतात की जर त्यांचं ते खपलं नाही तर ते काय करतात? त्यांचा मालाची प्राइस पाडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन डंप करतात. लक्षामध्ये. हा. सो त्यांना प्रत्येक वेळेस सर्व्हायव्हलसाठी नवीन मार्केट शोधावं लागतं मित्रांनो. आणि तिथे जाऊन विकतात. कारण त्यांचं जे बनवतात ते इंटरनल तेवढं कन्झ्युम करत नाहीत. मग ह्या ज्या इकॉनॉमिकच्या ज्या स्ट्रॅटेजी किंवा मेथड्स ह्या वेस्टर्न युरोपियन किंवा वेस्टर्न इकॉनॉमिक्सनं काढलेले आहेत ना, ते सस्टेनेबल नाहीत मित्रांनो. कधी ना कधी हे कोलॅप्स होणार सिस्टीम. तुम्ही कायमस्वरूपी एक्सपोर्ट इकॉनॉमी नाही चालवू शकत. कायमस्वरूपी दुसऱ्या देशाबरोबर तुमचा ट्रेड सरप्लस नाही राहू शकत. तो देश म्हणणार आहे ना, तुम्ही आम्हाला विकताय, आमच्याकडनं काहीतरी खरेदी करा. लक्षामध्ये. वन वे नाही ना होऊ शकत. लक्षामध्ये. हे कुठे ना कुठे अवेअरनेस क्रिएट होतो. हळूहळू एक जग असतं ते इक्वॅलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतं. मग तुम्ही बघा, पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत जी देशांमध्ये युद्ध होतात, भांडणं होतात, ते कशासाठी होतात? हेच रिसोर्सेससाठीच होतात ना. कारण त्यांना स्वतःला सर्वाइव्ह व्हायचं असतं. मग दुसऱ्यावरती डिपेंड, दुसऱ्याला अंकित करा, त्याचं शोषण करा. लक्षामध्ये. सो जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या बाहेर राहायचं असेल तर काय आहे की तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था तुमच्या इथल्या गरजांवरती पूर्ण झाली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत ते आपल्या इथे या प्रकारचे जे फेस्टिवल्स वगैरे आहेत त्याच्यानुसार पूर्ण होत असते. जसं आपल्या इथे जेव्हा आषाढीची वारी होते तर एक नाही का 1-2 महिने एकदम बऱ्यापैकी लोक पैसा खर्च करतात, नाही का, लोक फिरतात. एक वेगळं ऍटमॉस्फिअर त्यावेळेस क्रिएट होत असतं. इकॉनॉमी पण पैसे पण सर्क्युलेशन त्या काळामध्ये होत असतं. आता तसा हा जो कुंभमेळा आहे, जर तुम्ही बघा यामध्ये डिवोटी किती आहेत? 40 करोड. सो त्यांचं इस्टिमेट आहे की 40 करोड लोक कुंभमेळ्याला जाणार आहे. जस्ट इमॅजिन करा, 40 करोड. मोर इकॉनॉमी दॅन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सगळे युएसए चे लोक एकत्र केले तरी होत नाही, एवढे लोक इथे येणार आहेत. बजेट किती आहे? 7,000 कोटीच्या आसपास, 6,990 कोटीचं. आता या मानाने हे संख्या खूपच छोटी आहे. टेंट आहेत 1.6 लाख अँड टॉयलेट्स आहेत 1.5 लाख. तर हे वॉटर पाईपलाईन्स आहे, सॅपलिंग्स आहे. आपण मागच्या एका करंट अफेअरमध्ये बघितलं होतं की त्यांनी तिथे जंगलं, छोटी छोटी जंगलं तयार केलेली आहेत. हा. सो ते यासाठीच केले की त्यांना चांगली ब्रीथ करण्यासाठी, म्हणजे श्वासोच्छवासासाठी चांगली एअर मिळावी, हा त्याच्या मागे उद्देश होता. सो आपल्याला इथे काय पाहायचं आहे की आता इथे बघा, काही तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर लोकांनी जसं आता एक स्वीटवाला आहे तर त्यांनी लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एक स्वीटवाल्यांनी 100 लोकांना हायर केलेले स्वीट्स बनवण्यासाठी त्या काळात. लक्षात घ्या, इथे हा एक व्यापारी तो म्हणतो की मी 92 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. किती? 92 लाख रुपीज. ही स्पेंड 92 lakhs टू बिड फॉर हिज
स्टॉल, त्या स्टॉलसाठी त्यांनी 92 लाख रुपीज पे केलेले आहेत. म्हणजे त्यांनी ते टेंट उभा केलेला आहे, तिथे 100 रोजगारी आणलेले आहेत. का? कारण 40 कोटी लोक येणार आहेत. लक्षामध्ये, त्यातल्या फ्रॅक्शन लोकांनी जरी ते खरेदी केलं तरी ते डन होणार आहे, त्याचा तो प्रॉफिटमध्ये जाणार आहे. सो एवढ्या मोठ्या प्रमाणे पैशाची उलाढाल होणार आहे. आणि मोस्ट ऑफ द हा जो पार्ट आहे याच्यामुळे ऍक्च्युली युपीला पण एक मोठ्या प्रमाणे पैशाचा सोर्स मिळू शकतो यातून. कारण पूर्ण भारतातून लोक प्रयागला येणार आहेत. मग तिथे लोक राहणार, तर लोक राहणार म्हणल्यावरती काय म्हणतात त्याला, उघड्यावर तर नाही राहणार ना, ते लोकांना रेंट मिळणार. सो तिथल्या लोकल लोकांना रेंटचे मिळणार आहेत, पाणी त्याचे पैसे मिळणार आहे. तुम्ही विचार करा, आपल्या इथे गणपती असतो पुण्यामध्ये, मुंबईमध्ये लालबागचा गणपती असतो. त्या काळामध्ये बघा, गणपती विसर्जनाच्या बघा, लोक रस्त्याच्या कडेला पाण्याच्या बॉटल घेऊन उभं असतात. एका दिवसामध्ये 10-15 हजार रुपये, 10-15 हजार बॉटल्स खपतात. ते काही काही लोक एवढ्या बॉटल खपवतात. कोणी जाताना ते बॉटल घेतं, पुढे जातं. म्हणजे इव्हन पाण्याची बॉटली बनवणारा व्यक्ती सुद्धा त्यामधून खूप मोठे पैसे कमवणार आहे. आणि बनवणारा तर कमवणारच आहे, पण ती विकणारा पण बनवणार आहे. तिथे काय कोणी पण येतं, बॉटल घेतं, विकतं. तसंच काय होणार आहे या कुंभमध्ये, की प्रत्येक सेक्शन ऑफ द सोसायटीला काही ना काही पैसे मिळणार आहेत. आचार्यांना पैसे मिळणार आहे, सब्जी व्हेजिटेबल सेलरला पैसे मिळणार आहेत, त्यांच्या मालाला चांगला रेट मिळणार आहे. छोटे मोठे आर्टिस्ट असतात, इथून लोक प्रयागला गेले पूर्ण भारतामधून, मग तिथं देवाच्या मूर्ती असतील, हे असतील, त्या गोष्टी विकल्या जाणार आहेत. तिथून कुंभार, सुतार, लोहार, चांभार या सगळ्यांना काम मिळणार आहे मित्रांनो. सो आपल्या इथे तुम्ही बघा, काही महामूर्ख लोक जे होते ते म्हणत होते की राम मंदिराने काय होणार आहे, टेम्पल उभा राहणार आहे. तुम्ही उदाहरण घ्या, आता राम मंदिराने भारतामध्ये टॉप केलं, सर्वात जास्त व्हिजिटर आलेले. त्यांनी जे इकॉनॉमी मूव्ह केली असेल ना मित्रांनो, ती असे 10 हॉस्पिटल बनतील त्यामध्ये, किंवा असे 10 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बनतील. तुम्ही आपल्या इथे घ्या, एक बेस्ट आदर्श उदाहरण म्हणजे शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर. त्यांनी किती हॉस्पिटल तिथे चालवत आहेत बघा, त्यांनी किती शाळा उभा केल्या त्या बघा. हा, आता हे सर्व शाळा आणि हे कशामुळे चाललेले, कारण लोक तिथे येत आहेत आणि तिथे पैसे देत आहेत, आणि त्या पैशाचा जर योग्य वापर केला तर अनेक शाळा, अनेक हॉस्पिटल्स निर्माण होऊ शकतात. आता आपल्या इथे बघा, विदाऊट गव्हर्नमेंट, आता आपल्या इथे बघा तुम्ही किस्से ऐकले असतील, धर्मादाय आयुक्त, आणि मग तुम्ही हे पण ऐकलं असेल की गव्हर्नमेंट, तुम्ही जर बघा आता आपल्या इथे बरेच लोक म्हणतात इथं भारतीय विद्यापीठ आहे, तुम्ही तिथे बघा, तिथं हॉस्पिटलवरती लिहिलं असतं धर्मादाय आयुक्त, धर्मादाय संस्था. काय असतं मित्रांनो, त्यांना पैसे कुठून येतात? ते गरिबांचा उपचार मोफत करतात. मोफत नाहीत करत मित्रांनो. आपल्यासारखे जे काही लोक आहेत, हे लोक मंदिरांमध्ये पैसे देतात. म्हणजे सिद्धिविनायकला पैसे दिले, साईबाबांना इथं पैसे दिले, आपण पंढरपूरला पैसे दिले. हे पैसे मित्रांनो ज्या कामासाठी दिलेले असतात भाविकांनी, त्या कामासाठी वापरले जात नाहीत. हे पैसे गव्हर्नमेंट घेतं आणि त्यातून इकडे लोकांचा फ्री उपचार करतं. हे नाही सांगते की या मंदिराने, एखादा तुम्ही बघा पूर्वी किस्सा ऐकला असेल की घरात कोणतरी आजारी होतं आणि मग आजारी झालेला व्यक्ती साहेबांकडे गेला, मग साहेबांनी एक फोन फिरवला आणि लगेच 2 लाखाचा उपचार फ्री मध्ये झाला. मित्रांनो, साहेबाची करामत नाही येते, कारण तुम्ही जर इकॉनॉमीचा अभ्यास केला तर कन्सोलिडेटेड फंड जो आहे त्यातून कोणीही पैसे काढू शकत नाही. 100 लोकांचा साहेब काही फोनवरती काम करत नसतो. तर हे काय असतं की हे जे पैसा असतो जो की मंदिरांमध्ये चढलेला असतो, मंदिराचा जो पैसा असतो, त्यातून हे फ्री ट्रीटमेंट केल्या जातात. आता हे जे काही सरकारी दवाखान्यांमध्ये फ्रीचे घ्यायला बसलेले आहेत ना लोक, हे ऍक्च्युली मंदिरांच्या पैशातून फ्री ट्रीटमेंट घेतात. आणि ते परत मंदिरात म्हणणार, मंदिर कशाला पाहिजे, कोण देतं यासाठी? सो या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे की टेम्पल जर एक व्यवस्थित तुम्ही ऑर्गनाइज केलं तर ते स्वतःमध्येच एक इकॉनॉमी आहे. लक्षामध्ये, हा, पूर्वीच्या काळामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत की हजला सबसिडी, म्हणजे हज साठी पैसे द्यायचे आणि मंदिराचा पैसा सरकार घेणार, चर्चचा पैसा घेत नाही. लोक, प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो की लोक म्हणतात की आम्ही मंदिराला पैसा का देऊ, मंदिर काय करते? भाविकांनो, तुमचा पैसा तर सरकार घेऊन गेलं, मंदिराला काय नाही होत. तुम्ही जाता तिथे म्हणता की देवाला पोशाख करायचा आहे म्हणून मी 5,000 रुपये दिले, त्याचा काही पोशाख वगैरे होत नाही मित्रांनो. 5,000 गव्हर्नमेंटकडे, तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला दिलेले. पण ते गव्हर्नमेंट कशासाठी वापरते तुम्हाला माहिती आहे का? त्यातून एखादी हज सबसिडी दिली जात असेल, त्यातून कुठल्या तरी सेक्युलरच्या नावाखाली, मग एक ह्याच्यावरती पण फ्री टेम्पल मुवमेंट चालू आहे मित्रांनो. सुप्रीम कोर्टमध्ये केस पण चालू आहे
की या पैशाचा वापर नक्की हे काय करतात. जर ती हिंदू टेम्पलसाठी केलेली तर त्याचा वापर त्याच समाजासाठी झाला पाहिजे, त्याच टेम्पलसाठी झाला पाहिजे, त्याच देवासाठी झाला पाहिजे किंवा त्याच्याच भाविकांसाठी झाला पाहिजे. तर यासाठी पण लोकांना अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. पण याच ठिकाणी जर तुम्ही बघा की लोक म्हणतात गुरुद्वारा बघा कायमस्वरूपी त्याचं अन्नदान चालू असतं. बाबा त्यांचा पैसा त्यांच्याकडे असेल ना. तुम्ही चर्च बघा, चर्चमध्ये ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स रन करतात. कुठले एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रन करतात? त्यांचा पैसा गव्हर्नमेंट घेतो तर काय एज्युकेशन इन्स्टिट्यूट. आणि तिथे बघा तिथे त्यांचं कसं असतं की जो व्यक्ती कमवतो त्यांना त्याचे 10% पैसे चर्चला द्यायचे. म्हणजे हे लोक गव्हर्नमेंटला टॅक्स नाही भरणार मित्रांनो, पण चर्चला 10% पैसे देणार 100%. आणि त्यातून ते काय करणार, एज्युकेशनल संस्था रन करणार आहे. चर्चचे पैसे काय गव्हर्नमेंट काढून घेत नाही. आलं लक्षामध्ये. सो हे एक मोठा अवेअरनेसचा पार्ट आहे. जर भारतामध्ये 80% लोक आहेत जे की काही ना काही 10, 5, 100 रुपये देत असतात मंदिरामध्ये, श्रद्धा असते ते देत असतात. त्या पैशामधून जर टेम्पल इकॉनॉमी प्रॉपर जनरेट केली तर टेम्पल पासून बरेच स्कूल, हॉस्पिटल्स मित्रांनो रन होऊ शकतात. आणि आपल्या पुढे अशी उदाहरणं पण आहेत. त्यामुळं जर आपण ह्याच भारतामधली जी जुनी टेम्पल इकॉनॉमी होती याचा जर नीट अभ्यास केला आणि याच्यावरती आपण जर थोडा फोकस केला तर यातून आपण खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू निर्माण करू शकतो, मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. याच्यावर डिपेंड असणारे बरेच सेक्शन्स आहेत ते त्याच्यावरती रन होऊ शकतात. जसं आता फुले विकणारे, आपले जे फुले विकतात म्हणजे माळी समाज फुले विकायचे, आपले जे महात्मा फुले होते त्यांचे पूर्वज काय करत होते, ते पेशव्यांना फुलंच देत होते ना. लक्षात. फुलाची व्हॅल्यू काय, मंदिरात देवावरती चढलं, आपण देतोय, देवाला वाहतोय म्हणून त्या फुलांची किंमत आहे, लोक पैसे देतात. नाहीतर ते तेवढ्याशा 4 फुलांना लोक 10 रुपये, 15, 20 रुपयाचा हार का म्हणून देतील. लक्षामध्ये. तो ते भावनेच्या श्रद्धेपोटी त्या फुलांना किंमत आहे. काही लोक म्हणतात की फुलांचा वापर करू नका, नाही का, हे होतं, बरेच येतात काही महाभाग. पण विचार करा त्यातून इकॉनॉमी काय मूव्ह होते. फुलं रोज येणार आहेत, सो फुलं विकणारा पण पैसे कमवतो आणि फुलाची शेती करणारा पण पैसे कमवतो. मग जर तुम्ही फुलं वाहनाचा कन्सेप्ट जर देवाला काढून टाकला तर मग हे सायकल आणि ह्याच्याशी रिलेटेड जी इकॉनॉमी ती पण संपली ना. हा, त्याचं बऱ्याच गोष्टी आहेत. या नीट विचार केला तर आपण ऍक्च्युली लक्षात घ्या, हे झालंय कसं की आपण आपल्या इथे एक डोक्यामध्ये बसलेले अमेरिकन ड्रीम वगैरे, आणि मग ते अमेरिकेत जाऊन डोकं आपटा. आता लॉस एंजेलिस मध्ये वाईल्ड फायर झालेली आहे, कॅलिफोर्नियामध्ये. लक्षामध्ये. तुम्ही त्याचं काय करणार आहे. लक्षात. नेचरच्या पुढे कोणी जाऊ नाही शकत. तुम्हाला तुमची इकॉनॉमी सस्टेनेबल आणि एक योग्य प्रकारे मेंटेन करता आली पाहिजे. आज अमेरिकेला सर्वाइव्ह होण्यासाठी तिकडे रशिया आणि युक्रेनला युद्ध करावं लागतंय. इकडे मिडल ईस्टमध्ये एवढे गोंधळ चाललेलो आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे जे आर्म्स अँड ॲम्युनिशन विकण्यासाठी त्यांना उद्योग करावे लागतात. कायम जगात कुठेतरी युद्ध चालू राहणं गरजेचं राहतं. सँक्शन्स चालू राहतात. लोकांबरोबर ट्रेड करण्यासाठी फोर्स करावा लागतो. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सैनिकांसाठी बेसेस पाहिजे असतात. मग ते काय करतात, बांगलादेशमधले इलेक्टेड सरकार बाजूला करून त्या ठिकाणी आपला पपेट म्हणून एका पूर्वीच आपल्या बाजूला वळवून घेतलेला एक नोबेल लॉरेटला तिथे बसवलेलं आहे. तर नोबेल प्राइजचा ह्यासाठी वापर केला जातोय, आपले ऍसेट क्रिएट करण्यासाठी. आणि मग त्यांचा उद्देश काय आहे की बाबा तिथे म्यानमार आणि बांगलादेश आणि भारताच्या बॉर्डरचे एक नवीन स्टेट निर्माण करायचं आणि तिथे यांचा सैनिकी दल उभा राहणार. सो हे स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी जग डिस्ट्रॉय करण्याची ही जी स्कीम आहे, पॉलिसी आहे, याला डेव्हलपमेंट म्हणता कामा नये. आपल्याला डेव्हलपमेंट म्हणजे काय पाहिजे की सेल्फ सस्टेनेबल, कायमस्वरूपी, ऑर्गॅनिक, पर्यावरणाची जास्त हानी न करता एक सिस्टम क्रिएट करणं हे जास्त गरजेचं आहे लॉंग टर्म. कारण पृथ्वी एकच आहे. लक्षामध्ये. आपल्याला काही दुसरी पृथ्वी नाही आहे आणि ती जर आपण पूर्ण डिस्ट्रॉय केली तर काही फायदा नाही आहे. त्यामुळं कमीत कमी मिनिमम एक्सप्लॉयटेशनसाठी जर तुम्हाला इकॉनॉमी चालवायची असेल तर हे आपल्याला जे एन्शंट होतं टेम्पल इकॉनॉमीचा जो कन्सेप्ट आहे त्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर आपल्याला इफिशियंटली करता येऊ शकतो. लक्षामध्ये. पुढे हे बघा, लॉस एंजेलिस फायर हिट ऑन, हे बघा, लुक्स लाईक अन
ॲटॉमिक बॉम्ब ड्रॉप्ड. सो कोण म्हणतंय हे? तिथला लॉस एंजेलिसचा जो शरीफ आहे, अधिकारी असतो, उच्च अधिकारी असतो तिथला, न्यायव्यवस्थेमधला म्हणा, की जो इम्पॉर्टंट अधिकारी आहे, आणि हे तिथलं चित्र आहे मित्रांनो. आफ्टर फायर इट्स लाईक एन ॲटॉमिक बॉम्ब पडलेला आहे तिथे. आता जर अशा तिथे नेहमीच फायर लागत असतात, कारण मोठ्या प्रमाणात वारं असतं, ते फायरला कॅरी करतात, तिथे कायमच फायर असते त्या भागामध्ये. सो दो इट इज अन मोस्ट डेव्हलप्ड कंट्री, बट ते याच्यावरती अजून काही करू शकलेलं नाही. मागच्या 15 वर्षामध्ये ऑलमोस्ट 50 वेळा फायर लागलेली तिथे, छोट्या मोठ्या फायर 50. आता हे गेले किती दिवस ते झाला हे बघा. सॅन्टाना विंड्स आहेत, रोल ऑफ क्लायमेट चेंज, असे मुद्दे येत आहेत. आणि बरं, हाच अमेरिका होता ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या कारकिर्दीमध्ये पॅरिस अग्रीमेंट मध्ये माघार घेतली होती. क्लायमेट चेंज वगैरे काही आम्ही मानत नाही म्हणे, आम्हाला आमचं शेल ऑइल काढायचंय. आलं लक्षामध्ये, आम्हाला आमचे इंडस्ट्री प्रोडक्शन करायचंच आहे. सो याच युएसएने काय केलं होतं, क्लायमेट चेंज जे अग्रीमेंट होतं, पॅरिस अग्रीमेंट, त्यातून माघार घेतलेली होती. आणि तेच ट्रम्प आता पुन्हा निवडून आलेले आहेत. सो यांची पॉलिसी काय असणार आहे? सो नियम हे दुसऱ्यासाठी असतात मित्रांनो. आता हे लॉस एंजेलिस फायर मध्ये काय, हीट, नो रेन आणि सॅन्टाना. सॅन्टाना काय आहे? विंड्स आहेत मित्रांनो. These winds blow when high pressure builds over the Great Basin, the area between the Rocky Mountains and Sierra Nevada. आपल्याला हे काय एवढं गरजेचं नाही, फक्त माहिती पाहिजे. वन लाईन साठी कुठं आहे की कॅलिफोर्नियामध्ये. कॅलिफोर्निया हा जो स्टेट आहे, जे की डेमोक्रेट, म्हणजे आता जे कमला हॅरिस जे हारलेले आहेत त्यांच्या अंडर, म्हणजे आपलं जे जो बायडनची पार्टी आहे त्यांनी कॅलिफोर्निया जिंकलेला आहे. कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलिस येतं. हे ग्लोबल सिटी म्हणतात तिथे, ते हॉलिवूड कॅलिफोर्निया ह्याच इथे येतं. त्याचबरोबर कसिनो वगैरे जे आहे, लोक जातात पैसे उडवायला, म्हणजे भारतामध्ये करप्शन करायचं आणि उडवायला तिकडे जायचं, याला म्हणतात डेव्हलपमेंट मित्रांनो. लक्षात, इथे एखाद्या स्कीमचे पैसे खायचे पॉलिटिकल लिडरना, आपल्या पोराला पाठवायचं अमेरिकेमध्ये, ते तिकडे पैसे उडवणार. लक्षामध्ये. सो आपण इथे एक रुपयानं डॉलर कमवायचा एक्सपोर्ट करून, ते पैसे रुपीमध्ये कन्वर्ट करणार, ते रुपीमधले पैसे एक पॉलिटिकल लीडर खाणार, आणि ते पैशाला परत डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेणार, जाणार तिकडे उडवणार. सो हे आत्ताचं वास्तव आहे. काय आहे? वास्तव आहे. सो हे जे असे लॉस एंजेलिस वगैरे असे काही सेंटर्स आहेत, ग्लोबल पैसे उडवण्याचे सेंटर, नाही का, आपल्या इथे पण आहेत. मालदीवला लोक जातात, सेलिब्रेट करतात, नाही का, गोव्याला जातात. गोवाचं इंडियन आहे आतमध्ये, चांगलं आहे, इथे भारतामध्येच पैसा तर राहतोय. पण हे लॉस एंजेलिस मध्ये जाऊन पैसे उडवणं कसिनोवरती, आणि ते इथं दाखवणार आम्ही बघा कसिनोमध्ये पैसे उडवले, जसं की काही ते एक अचिव्हमेंट आहे. सो आपल्याला विचार पण हे बदलावे लागणार आहे. पुढे फॅक्टरी आउटपुट ग्रोथ हिट्स 6 months हाय ऑफ 5.2% इन नोव्हेंबर. सो फॅक्टरी आउटपुट ग्रोथ आहे तो 5. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला दिसतंय, पण जर तुम्ही इथून जर बघितलं तर हे डिक्लाइनिंग आहे. सो ग्लोबलच प्रॉब्लेम आहे. आपण जर कालच पाहिलं की जे IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की भारताची ग्रोथ रेट आहे तो 2025 मध्ये डिक्लाइनिंग राहील थोडा, ठीक आहे, आणि वर्ल्ड मात्र स्टेबल असेल. सो IMF ने हे सांगितलेलं आहे की भारताची परिस्थिती 2025 मध्ये थोडी खराब राहील, जगाची स्टेबल राहील. तर हा अनुमान 100% चुकणार आहे मित्रांनो, कारण यांचे अनुमान कायमच चुकत असतात. पण तरी पण आपण पाहूया आता हे पुढे काय होते. तर हे आर्टिकल तुम्ही बघून घ्या. इथून पाहिलं तर तुम्हाला हे इथून वाढलेलं दिसतंय, पण इथून तुम्हाला कमी झालेलं दिसेल. आता यामध्ये हे आपण पूर्वी एकदा डिस्कस केलेलं आहे, IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. त्याच्यामध्ये काय येतं हे आपण पाहिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग हा ऑलमोस्ट 80%, 77.8% कंट्रीब्यूट करतो. त्यामध्ये एनर्जी कंट्रीब्यूट करत असतं, ठीक आहे. सो सगळ्यात मेन पार्ट आहे तो मॅन्युफॅक्चरिंग आहे. इंडस्ट्रियल इंडेक्सचं जे आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे त्याचा पार्ट. पुढे काय आहे, रुपी फॉल फर्दर जस्ट शाय. हा, तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पुन्हा घसरलेला आहे, 86 ला गेलेला आहे. लक्षात घ्या, इथे मुद्दा खूप महत्वाचा आहे, डॉलर अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये. आता फक्त यामध्ये भारताचाच रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पडतोय का? नाही मित्रांनो, जगातल्या सर्व करन्सी आहेत
त्या डॉलरच्या तुलनेमध्ये पडतायत. याच्या मागे कारण काय आहे, जे युएसचे न्यू इलेक्टेड प्रेसिडेंट आहेत ते आहेत डोनाल्ड ट्रम्प. ही डोनाल्ड ट्रम्पची जी आत्ताची कारकीर्द असणार आहे इथून पुढचे 4 वर्षे, ते खूप महत्वाचे पण असणार आहे आणि खूप हसवणारे पण असणार आहेत. कारण आपण मागचे पार्ट बघितलेला आहे. आपल्याला खूप चांगले ट्विट्स पाहायला मिळतील त्यांच्याकडून पुढच्या कारकिर्दीमध्ये, आणि प्रत्येक ट्विट नंतर शेअर मार्केट पडताना दिसेल 2%, वाढताना दिसेल 2%, ट्विट आलं मार्केट पडलं, ट्विट आलं मार्केट वर आलं. हे आपल्याला पुन्हा पुढचे 4 वर्ष अनुभवायला मिळणार आहे. सो हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत यांची पॉलिसी काय आहे की अमेरिका फर्स्ट. सो प्रोटेक्शनिझम पॉलिसीचा ते अवलंब करतात. म्हणजे काय की जसं तसं आम्ही तुम्हाला एवढे ट्रेडमध्ये कन्सेशन देतो, तर तुम्ही पण आम्हाला तेवढे कन्सेशन दिलं पाहिजे. पनामाचा जो इश्यू चाललाय की ट्रम्पनी सांगितलं की पनामा मी पुन्हा कॅप्चर करू. आपण तो एकदा डिस्कस करूया पनामाचा इश्यू. जसं आपण ग्रीनलँड ते म्हणे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की ते ग्रीनलँड क्लेम करतायत, तसं आता ते पनामा जो आहे तो पण क्लेम करायला लागलेले. तर त्याच्या मागे पण एक वेगळं कारण आहे. सो हा जो ट्रम्पचा जो इकॉनॉमिक व्ह्यू आहे देशाबद्दलचा, तो अमेरिका फर्स्ट आहे. आता अमेरिका फर्स्ट पॉलिसी असणारा प्रेसिडेंट जर पहिल्यांदा आला तर ऑब्व्हियसली डॉलर हा उचलला जाणार आहे, डॉलर हा मजबूत होणार आहे. सो भारताचा जो रुपी आहे तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पडतोय, तसंच जगातल्या सर्व करन्सी आहेत त्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये पडतायत मित्रांनो. आता याच्यावरती आपले जे सर आहेत, प्रशांत सर आहेत, त्यांनी एक मस्त व्हिडिओ बनवलेला आहे. रुपी फॉल होणं, जे फॉरेन करन्सी बद्दल कसं प्राइस ठरते, प्राइस पडले म्हणजे काय, त्याचं प्राइस पडली ही चांगलं का वाईट. म्हणजे सपोज $1 $80 आहेत आणि $1 $40 आहे, मग ते चांगलं का वाईट, वाढले तर काय फायदे तोटे आहेत, कमी झालं तर काय फायदे तोटे आहेत, हे इकॉनॉमी कशी वर्क करते, याच्यामध्ये एक मस्त एक सुंदर लेक्चर सरांनी घेतलेलं आहे. आपल्या चॅनलवरती ते आहे, आजच अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही ते नक्कीच पहा, तुम्हाला हा मुद्दा कळेल. त्यामुळे आपण हा काही पूर्ण डिटेल घ्यायला नको. आपण मुद्दा सांगितला की रिझन काय आहे, तर एक गव्हर्नमेंट चेंज आहे, डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत, अमेरिका फर्स्ट पॉलिसी असणार आहेत, सो डॉलर हा होणारच आहे, वाढणारच आहे. पण हे ऍक्च्युली काय असतं की रुपया पडतो म्हणजे काय होतं, एक्झॅक्टली काय आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये आजच व्हिडिओ आपण अपलोड केलाय, त्यामध्ये नक्की पहा. सो आपलं हे आजचं करंट अफेअर होतं. मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ रेग्युलर आणत राहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा.